लूक 4:22. तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि जी कृपेची वचने त्याच्या तोंडातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि ते म्हणाले, हा योसेफाचा मुलगा नाही काय? बंधू प्रवीण आपल्यामध्ये आहे, प्रार्थना करल प्रभू आजचा मेसेज विशेष अगर प्रभूची इच्छा असेल त्या 3 दिवसामध्ये नगरला मीटिंग होणार आहे आचरणे कुटुंबामध्ये. कारण प्रभूने तिथे एक झुंड निर्माण केली, उत्पन्न केली, 2 पास्टर लागलेले आहेत. अगर प्रभूची इच्छा असेल तर तिथे एक चर्च फाउंडेशन होईल, तर नगरसाठी प्रार्थना ठेवा. त्याचप्रमाणे आजचा मेसेज आणि हप्ताभराची सर्व प्रोग्राम प्रभू आशीर्वादित करण्यासाठी बंधू प्रवीण आपल्यामध्ये आहे. प्रार्थना करील सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करूया. यस हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 Yes, Jesus. स्तुतीस पात्र भयाशोकी आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या Amen. राजांचे राजा प्रभूंचे प्रभू लॉर्ड गॉड त्या महादेवाने देव प्रभू येशू मसीहाच्या नावात Yes, आभार मानतो. Jesus. माझ्या Praise राजा माझ्या the Lord. कृपा प्रभू दया केलीस कृपा केलीस अनुग्रह केला पा Amen. आम्हाला एखादं फक्त मागील आठवड बापा उत्तम Praise the Lord. सांभाळ केला पा Jesus. जीवनाच्या भूमीत जिवंत ठेवलं माझ्या Amen. इतकी स्तुती आराधना करणं मोकळा आपल्या पा Praise the Lord. Praise the Lord. आपण आभार मानतो पा Yes, Jesus. जन्माचे कर्माचे पापी आमची काय लायक आमची काय पात्र पा Amen. तुझी दया तुझी कृपा तू करतो पा Praise the Lord. हौली प्रमाणे सांभाळ करतो पा Yes, आपला Jesus. लाभला तू कर आभार मानतो पा Yes, Lord. तू लाभ देऊ कर आभार मानतो पा Amen. चालक मालक होण्यासाठी विनंती करतो पा Yes, Jesus. पण पवित्र प्रॅक्टिकल उतरण्यासाठी विनंती करतो पा Amen. पेंटिकोच्या दिवसामध्ये झालं प्रवेश मध्ये पा Yes, ते Father. टाइममध्ये होण्यासाठी विनंती करतो पा Amen. पवित्र प्रॅक्टिकल उतरून बाबा Yes, मॅसेज Jesus. प्रिंट करण्यासाठी तू सहाय्य कर Amen. तू नागरिकांसाठी विनंती करतो पा Yes, Lord. सभेचा मेसेज प्रिंट केला पा Amen. ते म्हटलं प्रत्येकाचा पोहोचू लागला Jesus. ते म्हटलं आम्ही काय करू पा Amen. प्रत्येकाचा मेसेज ग्रहण केला पा Praise the Lord. आणि पाण्यामध्ये उतरून बाबा बाप्तिस्मा घेतला पा Amen. प्रत्येकाला पवित्र आत्मा अभिषेक मिळाला पा Praise the Lord. आपण जीवन दे पा Yes, तिथे Jesus. कसं पवित्र आत्मा उतरून पा Amen. तू मात करण्यासाठी विनंती कर पा Yes, Lord. आता पुरुषाच्या आलं पा Yes, आणि Jesus. नवीन प्रगती करणं पा Amen. त्याच्यावर खाण्यासाठी विनंती कर पा Yes, आणि Father. ज्ञान आणि बुद्धी भरण्यासाठी विनंती कर पा Amen. तर वचन सांगते कर माझ्या सेवकाला पा मी Yes, ज्ञान आणि Jesus. बुद्धीने भरून काढ पा Amen. माझ्या स्वामी प्रत्येकाला तू आशीर्वाद भरण्यासाठी विनंती कर Praise पा the Lord. ठीक आहे, वचन झटके प्रेस होलं पा Amen. वचन ग्रहण करू पा Amen. वचनाप्रमाणे कार्य करण्यासाठी पा Yes, Jesus. एक बहीण भावाला तू मदत करण्यासाठी विनंती कर Praise the पा Lord. त्यांना पवित्र आत्मा नेमा आहे बापा Yes, अशा प्रत्येकाला Jesus. पवित्र आत्मा देव पा Amen. त्यांना पवित्र आत्मा आहे बापा Praise अशा the Lord. प्रत्येकाला तू महाग देण्यासाठी विनंती कर पा Yes, हरेकाचं जीवन तू बदल बापा Praise the हरेकाच्या Lord. वचनाप्रमाणे कार्य करण्यासाठी पा Amen. हरेकाच्या मनामध्ये तू कार्य करण्यासाठी विनंती कर पा Jesus. त्या जीवात्मा शरीर तुझ्या देण्यासाठी Praise विनंती कर the पा Lord. सेवकाच्या आठवड्यामध्ये धावपळ पा Amen. सर्व काही ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा Yes, Jesus. एका नगर या ठिकाणी तुझी इच्छा आहे बापा Amen. पूर्ण करण्यासाठी विनंती कर पा Praise the एका Lord. आधाराने पिढे पा Yes, एका Jesus. सेवक आहे बाबा ज्यांनी काही वर्षात स्वीकार केला पाहिजे पा Praise the Lord. त्याच्या मनामध्ये तू कार्य करण्यासाठी विनंती कर पा Amen. लोक त्यांना मध्ये तारमध्ये खेचण्यासाठी बाबा Yes, तू कार्य Jesus. करतो मदत करण्यासाठी विनंती Amen. कर पा Amen. त्या सेवका शक्तीने सामर्थ्याने भर बापा Praise the Lord. अधिक बळ देव पा Amen. त्या नावाचं घर होण्यासाठी विनंती कर पा Yes, तुझी इच्छा Jesus. असेल तर प्रभू पण नगर या ठिकाणी पा Amen. छोटा कळ तयार होण्यासाठी पा Amen. कलिश तयार होण्यासाठी आपण तू सहाय्य कर स्तोत्र. तू मदत करण्यासाठी विनंती कर पा Yes, आज शेवटला Jesus. काळी ठोकला माझ्या पा Amen. करू तू माझे पा करू तुझ्या आत्म्याने खरे पण तू सेवा करता पा Yes, Jesus. आता तू शोधत माझ्या पा Amen. नगर या ठिकाणचं स्थळ मी जाता देव पा Yes, तुझी इच्छा Jesus. सगळं पूर्ण करण्यासाठी विनंती कर पा स्तोत्र. आठवड्यात सर्व धावपळ तू ब्लेसिंग कर पा Amen. लागणार शक्ती सामर्थ्याने तुझ्या सेवकाला भरून काढ पा. Amen. ज्या ठिकाणी तू गरज आहे पा Praise अशा the Lord. प्रत्येक ठिकाणी बोलण्यासाठी विनंती कर पा Jesus. आणि त्या प्रत्येक बिन तू आता देव पा Amen. एक म्हणजे यांच्या मार्ग आहे पा मार्ग Jesus. मोकळं करण्यासाठी विनंती कर पा स्तोत्र. जे स्तोत्र. बिमारीचं आपण स्तोत्र. तू चंगाई कर माझ्या पा Amen. जे पण दुःखाचे दुःख दूर कर माझ्या पा Amen. हरेक इच्छा माफ करून करण्यासाठी विनंती कर पा Jesus. तुला सेवकाच्या आठवडे धावपळ Amen. ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा Lord, ते वचन तू ब्लेसिंग कर पा Amen. बोलून सांगण्यासाठी तू सहाय्य कर तू मदत कर Jesus. बोलून सांगण्यासाठी विनंती कर Amen. आशीर्वाद भरून काढ पा मान गौरव तुला दे पा जगताना होता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पोचवून पा Amen. Sure. आपण वचन पुन्हा वाचूया. तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि जी कृपेची वचने त्याच्या तोंडातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि ते म्हणाले, हा योसेफाचा मुलगा नाही काय? बस देव करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादाचं करो. लोक 4:22 पुन्हा वाचूया.
तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले त्याच्याविषयी साक्ष देऊ राहिले आणि जी कृपेची वचने त्याच्या तोंडातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि ते म्हणाले हा योसेफाचा मुलगा नाही काय. बस देवा करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. देवाच्या बहिणींनो आणि भावांनो, आज प्रभूची नवरी, प्रभूचे चर्च कसं असेल, ज्या आज आमच्या प्रत्येकाचा प्लॅन, योजना किंवा तर्क चाललेले, आम्ही स्वर्गात आहे आणि तो नरकात आहे. आनंदाची गोष्ट आहे, पण वचन माझ्यासाठी सत्य असतं. आज पवित्र शास्त्र आणि माझ्या सेवेत हमेशा सांगतो, बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके. आणि हा जो थोडक्याचा जो ग्रुप बनतोय ना, हे निवडलेले कोणते आणि बोलवलेले कोणते, तर याच प्रोग्राम मध्ये प्रगट होत असते का जो तुमचा लग्न विधी असतो. काय असतो? लग्न विधी का टोटली प्रगट होत असते. कोण कोणत्या रूपने आणि कोण कोणत्या वंशामध्ये. कारण आज बायबल सांगतं का उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हे दोघंही चर्चमध्ये बसले होते. काईन आणि हबेल दोन्ही चर्चमध्ये बसले होते. पण येशू ख्रिस्ताकडे नवीन करारामध्ये 10 कुष्ठरोगी आले होते. परंतु पवित्र शास्त्र सांगते एकाने भावाचा खून केला, 9 प्रभूपासून निघून गेले. आज आम्ही कोण आहोत? आज आम्ही कुठे आहोत? आज मी कोणत्या मंडळीमध्ये आहे? आम्ही चर्च मेंबर झालो किंवा पास्टरच्या पुढे पुढे केलंय आणि लय पास्टर माझ्या लागले, लय पास्टर माझ्या ओळखीचे, शापित तो मनुष्य, हे बायबल सांगते. आणि जेव्हा तो तडाखा पडेल आपलं कोणालाही चॅलेंज असतं, कोणी वाचू शकणार नाही. आज लास्ट मिनिट मध्ये आम्ही आहोत. अगर तारणात जायचंय तर प्रभू माझ्या पक्षाचा आहे का, बस. आणि जर प्रभू माझ्या पक्षाचा आहे तर माझं जीवन त्याला आवडणार असेल. आणि म्हणून प्रभू येशू मसीह जेव्हा शरीर धरून या भूमीवर आल्यानंतर बाप्तिस्मा घेऊन बाहेर निघाल्यानंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. बाप्तिस्मा म्हणजे नवीन जीवन. आज लग्नविधी म्हणजे काय असतो मनुष्याचा? तिथंच सगळं काही घडणार असते. मग आज आम्ही आमच्या आयुष्याची कलांनी सैतानाच्या हातात दिली का देवाच्या हातात देत आहोत? सैतान येथे बागेत आला, सगळं काही नाचायला लावलं, उड्या मारायला लावल्या, जगाचाच वैभव दाखवलं, आत्मिक जीवनापासून नाशात केलं. आज सेम कंडिशन, तो स्पिरिट आज भूमीवर नाचतोय. देवाचे वचन पाळणारे करायचे असतील तर तेव्हा आम्हाला धनाचा विचार दिसतो. पण जेव्हा वचन तोडणारे करायचे असतील तेव्हा आम्ही त्यांना 2 रुपये काय 10 रुपये त्यांना जास्त देतोय. का? कारण जगाचा वैभव नाही, चांगला धनवान आहे, 2 रुपये जास्त गेले तर चालतील. पण एखादे गरीब वचन पाळणारे तू करायचं असेल तर नाही, एवढं नाही तर आम्ही तोडतो सोडतो. हे कुणाचे वंश आहे हे बायबल उपटी चेक करते. आज आम्ही कोणाच्या वंशामध्ये आहोत या आम्ही आमच्या क्रियेतून चेक करायचं. आणि आमच्यामुळे कोणाचा नाश होईल का, कोणाचं वचन तुटलं जाईल का, हे आम्ही प्रत्येकाने जाणणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त या भूमीवर आल्यानंतर त्यांनी वचन तोडले नाही, वचन पाळले. त्याला बाप्तिस्मा घेण्याची गरज नव्हती, परंतु तो वचन पूर्ण करायला उतरला. आणि म्हणून योहान म्हणायचा होता पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणलाय नाही, हे धर्मशास्त्र पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि तो आम्हाला म्हणतोय मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण वा सांगतोय. आणि आम्ही विकास म्हणतो त्याला काय होतंय, जग काय म्हणेल. म्हणजे यांच्या डोक्यात कुणाचा विचार आहे? जगाचा आहे. आणि आमच्या डोक्यात विचार कोणाचा आहे? ख्रिस्ताचा आहे. कसं एकमत होणार? कसं एकमत होणार? सरडा आणि बेडूक. सरडा बांधलाय पाण्याजवळ, बेडूक बांधलाय झाडाजवळ. सरडा कुठं उडी मारी? झाडाकडे. बेडूक कुठं उडी मारी? पाण्याकडे. मध्ये काय होणार? क्रॉस. काय टिकत नाहीये. त्यांचं जीवन हे लाचार आहे. कशासाठी? फक्त जगी भरवण्यासाठी. म्हणून मी पहिला सांगितलं आम्हाला माहिती पाहिजे काय चाललंय ते. आम्हाला त्याशी गेलं त्याला मी माझा व्यक्ती सांगत असतो. ज्यांना जीवनात प्रभू स्थान नाही त्याने आपल्याला बोलवायचं नाही, तुम्ही तुमचं करा. भरपूर पास्टर येतात, भरपूर पास्टर आहे दुनियामध्ये, आपण कोणाला ब्लेम करत नाही. माझा मत असं असतो की मला जिथं गलत दिसतंय मी तिथं जाणार नाही. हे 100% का? मला माझा आत्मा वाचवायचा, मी माझी कोणाची गॅरंटी देऊ शकत. कारण बायबल सांगतं मरेपर्यंत विश्वासात स्थिर राहा. मरेपर्यंत 2 वर्षासाठी 10 दिवसासाठी नाही सांगितलं. कारण त्याच्यासाठी
हे सेपरेट जीवन जगण्यासाठी आमचं कनेक्शन कोणाशी आहे, आम्ही कोणाशी बोलतोय. आज लोकांचा भ्रम झालाय, त्याला काय होतंय, इकडे आलो ख्रिस्ती करून तिकडे आलो ख्रिस्ती होऊ. हे लाचारच जीवन. आणि जेव्हा आम्ही जग काय म्हणून म्हणताना ख्रिस्ताचा आमचा संबंध नाही बदल का, कारण त्यावेळेस आम्ही कशात उतरलेलो आहोत, शरीरामध्ये. आणि म्हणून 2 हप्त्यापूर्वीच मी मेसेज प्रीच केलाय का तुझे वैरी तुझ्या वैरी तुझ्या घरातले, तुझ्या घरातले. घर कशाला टिकेट करताय, शरीराला. बाहेर आई बाप बहीण भाऊ नाही सांगत मी, तुझ्या शरीराच्या लालसा पूर्ण करण्याचा तू त्यात पडलास. ती स्त्री असेल या पुरुष असेल. इथं बायबल सांगतं प्रभू येशू मसीह शरीरावर भूमीवर उतरलाय. शरीरावर भूमीवर उतरल्यानंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली बदल. त्याच्यापेक्षा बळकर आम्ही नाही. आमची त्या दिवशी मंगळवारी बोलून सुंदर मीटिंग झाली, खूप सुंदर, पण मिळणार तिथं. मग जेव्हा मी टीचिंग केलं तर मग ते म्हणजे असं ऐसा नाही होऊ शकता, आपण तो ख्रिश्चन आहे, आपण तो ऐसा आहे. जेव्हा 2च पॉईंट सांगितले म्हणून ब्रदर आहे साक्षी इथं, प्रभू बहुतेक त्याच्याकडून तिकडे काम करून घेईल असं वाटतंय. बघू आता प्रभूची काही इच्छा असेल की ते म्हणे नाही. आपण मग तिला मी प्रश्न केला, सिस्टर बराबर है लेकिन बाइबल में क्या लिखा है, इजराइल के ऊपर, किसके ऊपर, क्रिश्चियनों के ऊपर नहीं बोला, इजराइल के ऊपर. ये पहला सोचना है मैं इजराइल हूं, अगर इजराइल है तो दुनिया के अंदर बसेगा ही नहीं, ये लिख के देता है. पास्टर बोल रहा राइट है का, कारण लोकांनी भ्रम पेरून ठेवलाय. चर्च मध्ये गेला म्हणजे इस्रायल झाला, चर्च मध्ये गेला म्हणजे ख्रिस्ती झाला. अरे बायबल मध्ये ख्रिस्ती शब्दाचा उल्लेख पण नाहीये, ख्रिस्ती करा उल्लेख पण नाही. परवा त्या पास्टरने चॅलेंज केले, ते रात्री काल 2 वाजेपर्यंत बोलत होता म्हणे. त्याने मला सकाळी फोन केला म्हणे बघूया आपण प्लॅन करूया. म्हणलं प्रभूची इच्छा असेल. हे बायबल किंवा ख्रिश्चन पण सोपं समजायचं नाही. आणि जर तुला मिळालंय तर माझा नाळ कोणाशी जडलाय, माझा नाळ कोणाशी जडलाय हे ज्याच्या त्याच्या क्रियेवरून करणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू मसीह या भूमीवर आल्यानंतर, परीक्षा घेतल्यानंतर तो परीक्षेत विजयी झाला. विजय झाल्यानंतर तो चर्च मध्ये गेलाय आणि लोकांना उपदेश करतोय. त्याच्याकडे यशाचं पुस्तक दिलं. यशाचं पुस्तक दिल्यानंतर यशा पुस्तक वाचताना त्याने फक्त प्रसादाची वर्ष सांगितले, सूड घेण्याचा दिवस दाखवला नाही. त्यांनी फक्त प्रसादाची वर्ष दाखवली, सूड घेण्याची वर्ष दाखवले नाहीये. पण ते त्यांनी दुलाला दाखवले. आज जर मला ते कळत आहे तर मला सुडामध्ये मारायचंय का तारणामध्ये जायचंय, ते प्रश्न वैयक्तिक ज्याचा त्याचा आहे. हो, जबरदस्ती करून होत नसते. म्हणून मी माझ्या सेवेत 1दा 2दा 3दा 4 आपल्यासाठी मेलेले ते घरात असलं राहायचं मला गेलं नाही. कारण ते वचन होतं, कारण तुझ्या क्रियेने तू निर्दोष पण होशील आणि तुझ्या क्रियेने तू दोषी पण होशील. आणि म्हणून तो नोहाला ये म्हणला, नोहाला ये म्हणला का, कारण तो तारू जसाच्या तसा होता. जसा बनवायला सांगितला तसा त्याने बनवला, म्हणून ये म्हणला. पण तो प्रभू नवीन करत म्हणतोय, सर्व कुकर्म करणाऱ्यांनो माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. का, कारण ते वचन पाळीत नाही, ते वचन पाळीत नाही. आणि जे वचन पाळत नाही त्यांनी कन्फर्म करायचंय कारण मला प्रभू काय म्हणणार आहे. विषय संपला. ते पाळतो तिकडे जाऊन देतो पाळत लय बेकार रे. ठीक आहे, पण तू तुझं बघ, मी काय करतोय, मी काय करते, विषय सोडून दे. हे बायबल, कारण आज आम्ही लास्ट पॉइंट मध्ये आहोत. ज्यावेळेस त्याच्याकडे बायबल दिलं त्याने प्रसादाची वर्ष म्हणजे प्रसाद मीन्स आशीर्वाद, आशीर्वादाच्या गोष्टी दाखवल्या. बायबल क्लोज केलं, ठेवून दिलं. आणि मग लोक आचरण करायला लागले, अरे हा तो युसुफाचा पुत्र आहे. तो बरोबर आल्यावर काही वचनाने बोलायला लागली, वचन पाळायला लागली. आणि आज आम्ही काय करतोय, जगात मोठं बनवायला पाहिजे किंवा जगात टेन्शन दूर व्हायला पाहिजे. मग हे होऊन पण येशू मसीह म्हणला, अरे भावा ये लवकर कर. का, पण येशू मसीह म्हणला भावा ये लवकर कर, कारण तोही वैतागला होता. तिथं को येलय तर पडले करू का, काय गेलं पडले. बायबल सांगतं तुझं तो प्रभू आज आम्हाला म्हणतोय, मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही वा. झालेलो आहोत का, झालेलो आहोत का. पण जर आम्ही कोशिश जर नाही करत, इंजिनिअरिंग साठी मुलगा टाकलाय किंवा सायन्स मध्ये टाकलाय, त्याला डॉक्टर बनायचंय. आई बाप काय म्हणतात, नको अभ्यास नको करू, खा प्यायच कर म्हणतात. हा म्हणतात, म्हणतील का हे
तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलंय, 2 लाख रुपये ट्युशनचे फी भरताय, आई बाप मुलाला म्हणतील का नको अभ्यास करू बस इकडे तिकडं? हे बायको काही टाइमपास आहे काय? उड्या मारायच्या नाचायच्या नंतर आम्हाला वाटत तसं आम्ही वागू? हे इथं नाही चालू शकत, हे दुनियातल्या मंडळीत चालेल, इथल्या मंडळीत नाही चालू शकत. इथं आहे थोडं बायबल पटत असेल तर घेणं नाही, पटत असेल सोडून दे. कारण आम्हाला जर आमचा आत्मा कमवायचा आहे लाखातला एक, स्वर्गाचा आहे लाखातला एक, हे लक्षात ठेवा, माइंडमध्ये फिक्स करा. उद्या शापित जीवन होण्यापेक्षा आज कडवा असेल तर तो न्यायाच्या दिवशी स्टँडिंग असेल. मी पुन्हा भरभरून बोलतोय, हे लक्षात असू दे. कारण बायबल सांगतं त्याने खूपच गोष्टी प्रगट केला. आयसायाचं पुस्तक वाचून दाखवलं आणि मग म्हणले अरे हा योसेफाचा पुत्र आहे ना. पवित्र शास्त्र सांगतं इर्मियाचं पुस्तक 3रा अध्याय 14 वचन, कधी इस्रायल त्याच्या विरुद्ध बेईमानीपणाने वागतात, त्याच्या विरुद्ध प्रेमळपणाने वर्तले, प्रभू त्यांना वॉर्निंग काय देतोय? इर्मियाचं पुस्तक 3रा अध्याय 14 वचन. यहोवा म्हणतो घसरणाऱ्या लेकरांनो, मागे घसरणाऱ्या लेकरांनो परत या. तू बोलवतोय मागे घसरणाऱ्या लेकरांनो परत या, कारण मी तुमचा पती आहे. मी तुमचा पती आहे आणि मी तुम्हाला एका नगरातून एक व एका कुळातून दोघे असे घेईन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतंय मागे घसरणाऱ्या लेकरांनो, पवित्र शास्त्र सांगतंय आज आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आम्हाला फक्त चर्चमध्ये बसायचं, चर्च सुटलं का आमचे आम्हाला कार्य करायचे. काय तुम्ही नातेवाईक सोडायचे का काय? नातेवाईकांपुढे मोठे पण झालं पाहिजे. मी असं केलं, मी तसं केलं, मी फलानं केलं, मी बिस्तानं केलं. देवाचं काही केलं देणं नाही. काय करायचं देवाचं? आपण तर प्रार्थना चर्चमध्ये बसतो ना, मग लोकांकडून कळलं पाहिजे ना. शापित तो मनुष्य जो मनुष्य मनुष्यावर भिस्त ठेवतो. बायबल सांगते शापित, आशीर्वादित नाही सांगितलेलं. आणि जेव्हा आईचा 15 ग्राम सांगितलं वाचू नका, ज्या कार्यासाठी माझ्या मुखातून शब्द चुकतोय ते पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे येणार नाही, हे बायबल सांगते. आज मी जर प्रभूची नवरी, मी जर प्रभूची मंडळी, मी जर प्रभूचा चर्च म्हणतोय का वचन तोडायला सांगितले का प्रभूने? शरीर जीवन बोलताना जेव्हा मुलगा किंवा मुलगी वचन तोडते, शब्द पाळत नाही, आई बाप म्हणतात माझ्यासाठी मेला, आजच मेला का? वचन पाळत नाही. आणि मग आम्ही वचनाची मिक्सिंग करून आम्हाला चोगलं मिळणार आहे का? आणि मग जर वचनाची मिक्सिंग करायची तेवढ्या टिप्स मध्ये येतात कशाला? का त्याच रेडी आलेला असतं तेव्हा तो दिसतो. आणि जेव्हा वचन पाळायचे का तिकडे काय करायचं ना, आपल्याला बघायचे लोक काय म्हणतील. त्यावेळेस पुढे नेते तुझे लोक विचारणार आहे तेव्हा का तू प्रभू करणार आलास? बाजूला मोका देतोय मागे पडणाऱ्यांनो तुम्ही परत या. प्रभू बोलावतोय तुम्ही परत या, कारण मी तुमचा पती आहे. मी तुमचा पती आहे, दुनियातला नाही. कारण दुनियातला फक्त टिश्यू पेपर सारखा तुझा उपयोग करणार आहे. दुनियातला तुझा टिश्यू पेपर म्हणून उपयोग करणार आहे, गरजेपुरता तुझा उपयोग करणार आहे. पण प्रभू येशू मसीह तुला सर्व काळच्या जीवनामध्ये घरात घेऊन जाणार आहे. मग तुला या नाशवंत घरासाठी जीवन जगायचंय का अविनाशी घरासाठी जीवन जगायचंय? हा प्रश्न कुणाचा आहे? पालकाचा आहे का? तो प्रश्न ज्याचा त्याचा. मी हमेशा सांगतो एका ताटात मटन बिर्याणी आणि एका ताटात लसणाची चटणी. खाताना काय खाईल? ती पोरगी असो ते पोरग असो, काय खाईल? काय खाईल? बिर्याणी, मटन बिर्याणी, बरोबर का? असं नाही ना हो. तेव्हा पालक नाही दिसणार, नाचायला जायचं तेव्हा पालक नाही दिसणार. पालक कधी दिसणार आहे? बरोबर आहे का चुक? त्यावेळेस पालकाला बोलून अगर तो परमेश्वरच नाही तर फायदा काय होणार आहे? मी हमेशा माझ्या सांगतोय पालकावर विश्वास ठेवू नका. प्रभू तू माझ्या जीवनात राहा आणि तू प्रभूला स्थान देतोस तर तुला पक्का माहिती पालकाला कळल्या की काहीच होणार नाही. वचन तोडणार आहेस, पालकाच्या विरुद्ध जाणार नाहीस, तू वचनाला बिलगुन राहशील. पण जेव्हा तुला जगातला वैभव जगातल्या गोष्टी दिसतात तेव्हा तू ख्रिस्ताचा पालकाचा विचार करणार का? नाही. आज आम्ही लास्ट मोमेंट मध्ये आहोत. प्रभूचं आगमन दाराशी आलंय. मी जर प्रभूचं मंदिर म्हणतोय, मी जर प्रभूचं चर्च म्हणतोय, मी जर प्रभूची दुल्हन म्हणतोय, नवरी म्हणतोय, तर माझं जीवन कसं असावं?
माझं जीवन कसं असावं हे बायबल आम्हाला शिकवतोय ब्रदर. आपला मेसेज त्या जगातल्या हिस्ट्रीचा मेसेज कधीच नसतो, लक्षात ठेवा. आज प्रभूचं आगमन दाराशी आलेलं आहे. काय माझी तयारी झाली का? काय माझा स्वीकार आम्ही केलाय का? जसं आपली तयारी होते असते लग्न बाबा, मग अगोदरच 15 दिवस, महिना, 6 महिने अगोदरच तयारी. बरोबर. सागरला काय शिवायचं, अविनाशला काय शिवायचं, प्रेम ब्रदरला काय शिवायचं, तयारी. बरोबर आहे का? का लग्नात वेगळे दिसले पाहिजे. बरोबर आहे, रिअल आहे. बरोबर आहे. आता प्रभू आला तर मी कुठे असेल? माझा वस्त्र कुठे आहे? माझं वस्त्र कुठे आहे? हे वस्त्र काय? पवित्र जनाची नीतीचे कृत्य. विषय संपला. विषय संपला. आमची कृत्य कशात ना हेच आमचं वस्त्र प्रकट करते. आमची माझे कृत्य कशात ना हे माझे कृत्य कर्म प्रकट करता. माझे वस्त्र कोणतंही म्हणून जगाने सांगायची गरज नाही, कारण प्रभू म्हणतोय यांना मी पवित्र जनांना नेमून दिलंय. ती पवित्र जनांची नीतीचे कृत्य ब्रदर, नीतीचे कृत्य. मी वचन पाळायला होतोय का वचन तोडायला होतो? विषय संपला. कारण तर बायबल सांगते की तो म्हणतो मी तुझ्या लग्नाचा पती आहे. मग जर तो पती आम्हाला जर घ्यायला येतोय तर माझं जीवन कसं असावं? जर मी ख्रिस्ताची नवरी म्हणते तर माझं जीवन जर डुकराचं जीवन आहे तर तो मला जवळ घेईल का? तो मला दुल्हन म्हणून निवडील का? आणि म्हणून बायबल सांगितलंय, बायबलमध्ये 3 ठिकाणी सांगितलंय, डुकरा पुढं, डुकरा पुढं, डुकराच्या नाकात. आणि पेत्र म्हणतो यांना कळलं नसतं का? बायबलमध्ये 3दा डुकराचा शब्द वापरलेला आहे. का? डुकर जर घेतलं, पाळलं, धुतलं, त्याला सोडलं तर ते कुठे जाऊन पडतं? लक्षात असू दे. हा मेसेज हा माझ्यासाठी असेल, याद राखणार. कुणाला स्वतःच्या जीवनावर घेण्याचा काही संबंध नाहीये. तो मेसेज माझ्यासाठी असेल. प्रभूची नवरी, प्रभूचं चर्च कसं आहे? कारण तो मला तुला म्हणून घेण्यासाठी येतोय. तर माझं जीवन त्याला आवडणार आहे का? की जसं आम्ही आमचं जीवन जगात त्याला आवडण्यासाठी आम्ही पाहिजे ते नियम जगातले पाळतो आणि पवित्र शास्त्राला आम्ही तुच्छ लेखतो, आमचा शृंगार शापित. आणि म्हणून यशाचं पुस्तक 54 अध्याय आणि 5 वचन वाच. बायबल काय सांगते? यशाया 54:5. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सैन्याचा यहोवा हे त्याचे नाव आहे. तुझा निर्माण करता तुझा पती आहे, सैन्याचा यहोवा हे त्याचं नाव आहे, आणि इस्रायलाचा पवित्र, आणि इस्रायलाचा पवित्र येणारा आहे. तुला खंडून घेणार आहे. बायबल सांगतंय ऑलरेडी त्याने आमच्यासाठी त्याचा प्राण सोडला क्रूसावर. त्याचं रक्त अजून आमच्यावर होतोय तर की त्याच्या रक्ताने आम्हाला पवित्रता यावी. मग आम्ही ही पवित्रता येण्यासाठी प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेतलाय. बरोबर का? की आम्हाला जन्मपाप कर्मपाप कळाले म्हणून आम्ही बप्तिस्मा घेतलाय. ओके, बप्तिस्मा घेतलाय. 2 दिवस झालेत का, 15 वर्ष झालेत का, 8 वर्ष झालेत, मला घेणं देणं नाही. बरोबर आहे का? बप्तिस्मा घेतला की मी जन्माचा आणि कर्माचा पापी म्हणून प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेतला. बरोबर आहे. आता तू जे करतोस, तू जे करतीस ते कुणासाठी करतोस? जे कर्म पाप सर्वात डेंजर पाप आहे. कर्म पाप हे सगळ्यात डेंजर आहे. की जसा वाल्याचा वाल्मिक झाला, कसा झाला की तो बिचारा रोज जाऊन लोकांना लुटायचा, लुटमार करून आणून गरीब मुलाबाळांना खाऊ घालायचा. एक दिवस झाला त्याला एका साधूने काय दिलं? दर्शन दिलं. अरे वाल्या, तू असा करतोस हे योग्य आहे का? तुझ्या पापात किती भागीदार पडतील? तुला हे समजतंय का काही? म्हणे नाही सांगू शकत महाराज, मुलाबाळांना करून घालावं लागतं, आई बापाचं काम आहे. आजच्या आई बापाचे काम करतात ना, काय करतात? किती आई बाप लेकरं वस्त्र पाळायला लागतात, दाखवा मला चॅलेंज त्यांना. वस्त्र पाळायला किती लागतात आई बाप? जेव्हा मुलांचे नाश होणार, मुलीचे नाश होणार ना, ते आई बापाला माफ नाहीये, याद रखणार. मी आज फुलफुल बात करतोय. तो वाल्या म्हणतो की मुलाबाळांना करून घालणं बापाचं आईचं काम असतं.
म्हणलं बाबा तू आता वयात आले, त्यांना कळतंय, तू काय कर, हे आंबा तुझ्या पायाला बांध आणि तू जा घरी आणि सांगा की आज मी काही भेटलं नाही कारण माझ्या पायाला जखम झाली. आणि मग जखम झाल्यानंतर तू म्हणायचं काही काय कर, जखम जो कोण त्याच्यातली घाण ओसील म्हणजे तोंडाने चोखील तो पहिला मरेल आणि मी वाचेल. काय ही जखम पायाची जो मुखाने चोखील त्यातलं वीज बाहेर काढील, तू बाहेर काढील, तो पहिला मरेल मग मी जगेल. सगळे मुलं बाळ संध्याकाळी घरात जमा केले, बायको जवळ जमा केली, बसले. म्हणजे आज शिकारी आणली नाही, बायकोने 5-50 शिवाय घातल्या असतील, बरोबर. मग संध्याकाळी मिठी बसल्यानंतर वाल्याने विचारले, बाबांनो माझ्या पायाला जखम झाली, एवढी मोठी फुटी आली, जो कोण याच्यातली घात तोंडाने चुकील तो पहिला मरेल आणि मी वाचेल. पहिला धर्मपत्नीला गेले तो या कर्माचे फळ भोग. ती बिचारी बाजूला गेली. मुलांना विचारलं, मुलींना विचारलं, स्पष्ट शब्द, तुमच्या कर्माचे फळ तुम्ही भोगतात. त्यावेळेस त्याचं मन उखडलं, त्याने ती पायाचा रुमाल सोडला, त्याच्यात होता आंबा. काय होता? आंबा. मग त्या एकट्यानेच खाल्ला सगळ्यासमोर. तेव्हा तिला का त्याचं मन उघडलं, अरे हे सगळे सुखाच्या साथी दुःखाचे साथी नाही. आणि मग तिथून पुढे त्याने संसार सोडला आणि बिचारा डोंगरात गेला आणि वाल्याचा वाल्मिक झाला. आपल्यासाठी खूप मोका मिळतोय, आपल्याला वचन लागतात, पण आपण दुसऱ्याच्या नावाने बोट मोडतो, शास्त्र देतो, पण आपलं जीवन आपण चेंज करत नाही. वाल्याने काय केलं तिथं त्याचं जीवन परिवर्तित झालं, त्याने त्याग केला, जंगलात जाऊन बसला, वाल्याचा वाल्मिक झाला. ब्रदर, आज आम्हाला वाल्मिक नाही व्हायचं, आम्हाला फक्त ख्रिस्ताचे लेकर व्हायचे. ख्रिस्ताचे लेकर व्हायचे म्हणजे जर सत्य कळालं तर त्या सत्याला अनुसरायचंय. कारण प्रभू म्हणतोय, मी नाही म्हणत, मी तुझा निर्माण करताय, मी तुझा निर्माण करता तुझा पती आहे. तुझा निर्माण करता तुझा पती आहे, तुझा निर्माण करता तुझा पती आहे. सैन्यांचा यहोवा आहे त्याचे नाव आहे, सैन्याचा यहोवा आहे त्याचे नाव आहे. आणि इस्रायलाचा पवित्र, आणि इस्रायलाचा पवित्र तुझा खंडून घेणारा आहे, तुझा खंडून घेणारा आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव असे म्हणते. प्रेज द लॉर्ड. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणते. आणि एवढं आम्हाला कळतंय, पण आम्ही काय करतोय, त्याला तुच्छ लेखितोय आणि जगाच्या मागे पडतोय. जग काय म्हणेल, जग तुम्ही टकाटक राहा, आज लय मोठा हिरोईन, फाटके कपडे घाला, काही भीक लागलाय का, बरोबर. देव काय म्हणेल असे किती लोक विचार करून जीवन जगतायत, मला दाखवा. देव आता मी करतोय, माझा देव मला काय म्हणतोय, 50,000 जमा करून 10,000 जमा करून नरकात जाण्यापेक्षा तू एकटा जर जीवन राहिलास ना, तुझ्यामुळे लाखोचं कल्याण होईल. परंतु जेव्हा मनुष्याच्या डोक्यात हा एक विषय फिट झालाय, लोकांनी मला नवाजलं पाहिजे, लोक काय म्हणतील, हा व्यक्ती ती स्त्री असो या पुरुष असो, तो आयुष्यात ख्रिश्चन राहू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे शब्द. कारण बऱ्याचशा लोकांना हा शब्द टोचतो, हा कसलाही चॅलेंज बोलतो, बरोबर आहे. झाड भाळव करता आम्ही पण ओळखू शकतो, पण आम्ही दाखवत नाही. आम्हाला परमेश्वराने सगळ्या गोष्टी दाखवल्या. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपले ओळखणं, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण पायरीचे 50 आले प्रभूकडे, पण नेक होऊन परत गेले, पण ख्रिस्ताकडे आले का ते नाहीये. आज आम्हाला त्यांनी निवडलंय, आज आम्हाला त्यांनी बाहेर केलंय, पण आज आम्ही जगाला भिवून मागत आहोत. आणि आम्ही जगाला भिवून मागत असल्यामुळे आम्ही ख्रिस्ताचे लेकर होऊ शकतो का? नाही. जर ख्रिस्ताचे लेकर व्हायचं असतील, कोणाला जबरदस्ती नाही, तरी तर जीवन आहे ना हे सेपरेट असेल. कसं असेल? सेपरेट असेल. का? कारण पाऊलच म्हणतो 2 कोरिंथिया 11 अध्याय 2ऱ्या वचनामध्ये, 2 कोरिंथिया, कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, कारण तुम्ही एका पतीला वरावे. किती? 10 किंवा 3 नाही सांगितले, एकच पती. पण हे पिता पुत्र पवित्रात्मा म्हणणारे कोणाला पती म्हणून स्वीकारतील? आम्ही नारायण प्रभू येशू ख्रिस्ताला पती म्हणून स्वीकारले, म्हणून त्या नावात आम्ही बाप्तिस्मा घेतलाय. आणि बाप्तिस्मा घेतला तर आम्ही कर्मपाप करीतच राहिलो, जग काय म्हणेल म्हणून, तर आमचा ख्रिस्ताचा संबंध नाही. कारण आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतो, हे जन्मपाप आणि कर्मपाप याच्यातून आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी. कारण त्याने जे रक्त वाटलंय
या जन्मपाप आणि कर्मपापातून मला मुक्ती मिळण्यासाठी. आणि म्हणून त्याची चर्च कसं असेल, त्याची मंडळी कसं असेल, हा मेसेज मी तुम्हाला प्रीच करतोय. आज जर आपल्याला त्याच्या राज्यात प्रवेश करायचा असेल तर बायबल सांगतंय आम्हाला एका पत्तीला वळावा लागेल. एका पत्तीला. वचन महाराज, कारण मी देवाच्या आवेशाने देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, तुम्हाविषयी आवेश आहे. कारण तुम्ही एका पतीला वरावे तुम्ही एका पत्तीला वळावे अशी मी योजना केली आहे, अशी मी योजना केली आहे. यासाठी की मी मी तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. शुद्ध कुमारी करपते नाही. ती कधी झाली, करपते कधी झाली? वचन तोडल्यावर. मग आम्ही वचन तोडलं तर आम्ही ख्रिस्ताची नवरी होणार आहेत का? कारण तिथं वचन कोणी तोडायला लावलं? सैतानाने. मग आता आमच्यातून कोण वचन तोडायला लावतोय? बाळक. आणि जर वचन तोडायला लावतोय तर तो स्वर्ग पाहू शकेल का? हा? बायबल सांगते बद्दल हे कडवं आहे पण हे सत्य आहे. हे कडवं आहे पण सत्य आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्या यज्ञ मागे त्या दुष्टाने येऊन तिला वचन तोडायला लावलं आणि बायबल सांगतं देवाच्या प्रशंसेतून बाहेर गेले. हे कळलं. आज हेच कंडिशन चालली. लोकांच्या मंदाण्या, लोक काय म्हणतील, लोकांच्या इच्छेने जीवन जगायला पाहिजे. कुणी चर्चेमध्ये बोलवलं तुला? कशाला तू पैसा बोलून घेतो? कारण जर वचन पाळायचं नाही, मेसेज मिळणार, उद्या न्यायच्या दिवशी बोलू शकणार नाही. प्रभू मला हे माहित नव्हतं. जगाला वेगळं सोपं जाईल. एवढं कधी आमच्या लोकांना जाणार नाही का? कारण त्यांच्याकडे शिल्लक पॉईंट नसणार आहे का हे माहित नव्हतं म्हणण्याचा लक्षात ठेवा. कारण हे वचन आहे. आज प्रभूचा आत्मा धाराशिवाय अक्कल आम्हाला तारणात जायचंय तर आम्ही काय करणार की प्रभूचं वचन आत्मसात करणे. प्रभूचं वचन आत्मसात करणे. तो पास्टर, बिशप, रेव्हरंड असो, सुट्टी कोणालाच नाहीये. मी स्पष्ट सांगतोय. प्रभू काल, आज, युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणलाय ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे. कशाप्रमाणे? कर्मपाप. कर्मपाप की जसा मनुष्य मोठा होतो तसे कर्म त्याचे वाढत चालतात. आणि मग जर म्हणून आम्ही बाप्तिस्मा किती वर्षी घेतो? किती वर्षी? 13 वर्षानंतर. का? कारण त्या मुलांतरच कर्म करायला सुरुवात होते. त्याला कळतं. ते लक्षात असू दे. मग आता आम्हाला कळालंय, आम्हाला सत्य मिळालंय. आम्ही कुणाचा विचार करतो? देवाचा या दुनियाचा. आणि जेव्हा या गोष्टी आमच्या जीवनात असतील तर तोच दुष्ट का जसा त्याने येऊन हवेचं मन बळकवलंय तसं कशाने तरी तुमचे मन बळकवील. पाऊस काय म्हणतो? कशाने तरी तुमचं मन ख्रिस्तापासून दूर करील याची मला भीती. मग हा सैतान काय करतोय? मोठे पण बाकी काहीच नाही. का ज्या हवेला शरीराची लालसा, जगाचं वैभव दाखवलं तोच गुण त्याने नवीन करा ख्रिस्तात भाव केला. तू 40 दिवस उपाशी, मग पोटाला भूक लागली असेल, भाकरी कर. दुसरा पॉइंट, बघ एवढं वैभव मी तुला देतो. बरोबर. तिसरं काय दाखवलं? तुझ्या डोळ्यात जे काय दिसेल ते माग मी तुला देईन. आज काय चाललंय? सेम कंडिशन. पोरगी ख्रिश्चन आहे का? नाहीये, पण चांगली दिसायला, पैसा भरपूर आहे. मग आपल्याकडे आल्यावर खिरिस्ती करू. बरोबर. आपल्याकडे आल्यावर खिरिस्ती करू. खिरिस्ती नाही ती फिरिस्ती, हे फिरिस्ती. पोरगा काय करतोय? लय चांगला जॉबला आहे, पगार भरपूर आहे, मग आपण तिला खिरिस्ती करू. अरे तुला वाटलं झालं का? याचं कारण बायबल सांगतंय की निवडलेले थोडक्यात, बोलवलेले पुष्कळ आहे. मग तुला जर कळतंय, तुला आत्मा मिळाला म्हणतो, तू ख्रिश्चन कुटुंबातलास, तर तुझा विधवेशी काय संबंध आहे? काय संबंध आहे? आणि प्रभू पौलुस म्हटलेला आहे. काय म्हटला? की कशाने तरी जसं हवेचं मन बळकावलंय तसं तुमचंही कशाने तरी. कशाने मग त्याने एकच गोष्ट सांगितली का? नाही. मग संसाराची खुशाली असेल, जीवनाचा घमंड असेल किंवा मोठेपण असेल, मला लोकांचा विचार करायचा आहे. त्या बाळकाला काय काम आहे ते तसंच भुकतो. मला लोक काय म्हणतील? येते कशाला? येतो कशाला? तिकडच फिरणार. कारण इथं बोटावर एक मोजणार तुम्हाला स्वर्गात दिसणार आहे. किती नाचू द्या, किती उड्या मारू दे. मी माझ्या जीवनात लय अनुभव घेतला खूप. आणि मला तर फुटाला भेटताय. आपल्याला घेणं देणं नाही. आपलं काम आहे पाळक्या नात्याने मेसेज प्रीच करणं, बाहेर निघणं. ज्याचा कर्म त्याच्याबरोबर भोग राहणार आहे. आज आपण लास्ट मिळून आहोत. का? कारण बायबल सांगते
गीतरत्नाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 10 वचनाचा बायबल काय सांगते? लवकर, गीतरत्न 6:10. जी चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी स्वच्छ, झेंडे उभारलेल्या सेनेसारखी भयंकर अशी असून प्रभातेप्रमाणे पुढे पाहते ती ही कोण आहे? प्रेज द लॉर्ड. पॉइंट इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्ष काळजीपूर्वक घ्या. हा सालोमन राजा बायबल मध्ये असा व्यक्ती आहे का त्याला 3 टाईपचा अभिषेक मिळालेला आहे. हा मेसेज सुद्धा मी प्रीच केलेला आहे, ते अभिषेक म्हणून. अगर प्रभूची इच्छा असेल तर तोही मेसेज प्रभू पुन्हा प्रीच करेल. तो आपल्या नवरीविषयी बोलतोय. कोणाविषयी? वर आपल्या नवरीविषयी बोलतोय. त्याचा पहिला पॉइंट वचन वाच, काय सांगताय? जी चंद्रासारखी सुंदर. थांबा. जी चंद्रासारखी सुंदर. आता जेव्हा एखादा मुलगा मुलगी बघायला जातो, तो काय बघतो? कशी बघतो? काळी, दाखवून आलेले, वॉकट मारलेला, फाटके कपडे घातलेले, काय बघतो? बरोबर आहे, पण रूप बघतो ना. डोळे कसे, रंग कसा आहे, ती शेपूट फुटलाय का शिका फुटलाय तो बघतो का? ते फक्त काय बघतो? रूप. बरोबर आहे. बायबल सांगतोय नवरा आपल्या नवरीविषयी बोलतोय ही चंद्रासारखी. चंद्राला डाग आहे का? हा, डाग आहे का? आता मी प्रभूची नवरी म्हणतोय, मी प्रभूची नवरी म्हणतोय, मला जन्म पाप आणि कर्म पापाचा डाग होता. ओके, तो डाग धुण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तावरती रक्त ओततोय. त्या रक्तात मी स्वतःला धुवून घेतलं. बरोबर आहे. आता मी वचन पाळतोय का तोडतोय? विषय संपला. कारण तुझ्या कृत्याने तू दोषी ठरशील आणि निर्दोष ठरशील. तू बाळकाला शापशिवाय दे, नाही तर देवाला शापशिवाय दे. उघड तुझा न्याय होत चुकलाय का? कित्येकांना तू नाशास पाठवलंस, कित्येकाला तू वचनापासून भडकवलंस, कित्येकांचा विश्वासघात केलास. सर्वात मोठं पाप काय आहे? सत्याच्या विरुद्ध चालणे, वागणे. लक्षात असू द्या, हे पवित्र शास्त्र सांगते. तिथं तू काही कर, नो चॅलेंज. हे वचन आहे. पहिला पॉइंट तो त्याच्या नवरीविषयी म्हणतो. काय म्हणतो पुन्हा? ही चंद्रासारखी. जी चंद्रासारखी सुंदर. जी चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी स्वच्छ. सूर्यासारखी स्वच्छ. आता बायबल हे चंद्र आणि सूर्य कशाला इंडिकेट करते? चंद्र ही त्याची नवरी, सूर्य हा प्रभू येशू. आता आता सूर्य उगवलाय, दिवसभर चळकतोय, पण हेच चंद्र, हा चंद्र त्याच्या बाजूला आहे. कुठे? त्याच्या बाजूला आहे. हा दिवसभराची त्याची उष्णता हा चंद्र आपल्या स्वतःमध्ये घेणार आणि रात्रीच्या समयाला तो या जगापुढे आपला उजेड देणार. आणि म्हणून आपण गीत गायलं, तू चिराग है मसीह का, रोशन जहां को करना. आता जेव्हा अंधार पडतो त्यावेळेस हा सूर्य, चंद्र आपल्याला काय देतो? प्रकाश. बरोबर आहे. तो प्रकाश त्याचा नसतो, तो प्रकाश तो सूर्यापासून येतोय. नितीचा सूर्य कोण? प्रभू येशू मसीह. आज जर त्याचा आत्मा माझ्यावर आहे, आज जर त्याचा आत्मा माझ्यात आहे, तर बायबल सांगतं या जगात अंधाराची कर्म चालली. त्या अंधाराच्या कर्मापासून तुम्ही स्वतःला वेगळे करा. लाईट लावल्यानंतर अंधार राहतो का? राहतो का? तो अंधार तिथून सेम टाईम पवित्र आत्मा मिळालाय, पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालाय. आणि कशात मुंडकं बुडवलाय? कुणात मुंडकं बुडवतो? कुणाचे संस्कार करतोय? जगाचे. कोण म्हणतो याला पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे? तो पास्टर असो नाही तर बिशप असो. ते बायबल सांगते. काय म्हटलाय तो? जी चंद्रासारखी. जी चंद्रासारखी सुंदर. सुंदर. किती वेळा आपण चंद्र बघू शकतो, सूर्याकडे पाहू शकतो?
पाहू शकतो नाही. तो म्हणतो चंद्रासारखी निर्मळ, सूर्यासारखी स्वच्छ. स्वच्छ. त्याने त्याची नवरी चंद्रासारखी निर्मळ करून ठेवली बदल. चंद्राला कुठेही डाग नाही. लक्षात असू द्या, जर मी प्रभूची नवरी म्हणत असेल तर माझा जन्मपाप आणि कर्मपापाचा डाग पुसून काढण्यासाठी प्रभू येशू मसीहाच्या नावात मी बप्तिस्मा घेतलाय. मग आता इथून पुढचे कर्म काय चालले तो? ते कोणाच्या हातात आहेत? बाळकाच्या हातात आहेत. बाळकाच्या हातात आहेत. आणि जेव्हा वचन तोडतात, जेव्हा वचनाच्या विरोधात जातात, तर बाळक काय करणार? त्याला बाळकाचा काही संबंध नाहीये. पण माझ्या जीवनात मी काय करत असतो? मी कोणाला रोखत नसतो. तुला ते पटतंय ना, माझं येणं बंद. कारण आपल्याला काय केलं? तुम्हाला जे पटतं तुम्ही करा. आपल्याला राम दिसतं, आपलं तोंड बोलणं बंद करायचं, संपला विषय. कसं आपल्याला आपण चांगले कपडे घातल्यानंतर घाण कपडे घातल्यापासून आपण स्वतःला दूर ठेवतो. सेम प्राइस पण जेव्हा तुम्हाला दुनियातले सगळेच पाळले पाहिजे, यू भी चलेगा नो भी चलेगा, त्यापेक्षा आम्ही नमस्कार करतो, आम्ही आमच्या दूर जातो. तुम्ही अजून अजून आपल्याने भरा. आपण त्याशी काय आमच्यामुळे तुमचा नाश नको व्हायला, कारण आम्ही बेकार आहे. बरोबर आहे. बायबल सांगते लोकांना खेळ झालाय, टाइमपास झालाय. पवित्र शास्त्र नवरा आपल्या नवरीविषयी गवाही देतोय. बदल नवरा आपल्या नवरीविषयी गवाही देतोय. काय गवाही देतोय? पुन्हा वाच. जी चंद्रासारखी सुंदर, जी चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी स्वच्छ, सूर्यासारखी स्वच्छ, झेंडे उभारलेल्या सेनेसारखी भयंकर, झेंडे उभारलेल्या सेनेसारखी भयंकर अशी असून प्रभाते प्रमाणे पुढे पाहते. प्रेज द लॉर्ड. प्रभाते प्रमाणे म्हणजे प्रभात होणे म्हणजे सकाळ होणे. सकाळ झालं तर आपल्याला सगळं दिसतं. मग जेव्हा आम्हाला खरं आणि खोटं दिसतं, मग आम्ही तोंड बोलवणार पळायला विचारणार का? बरोबर आहे का? चूक आहे? प्रभाते सारखे तिला दिसतंय का? कारण तिचा जगाचा नळ हा काचलेला आहे. तिचा जगाचा नळ ठेवलेला नाही, म्हणजे तिचा जगाची नळ आहे, तिचा ख्रिस्ताचा नळ काचलेला आहे. लक्षात ठेवा. हे बायबल गवळते. कारण एक पिल्लू एक बच्चा जन्माला आल्यानंतर तो डॉक्टर पहिलं काम करतोय, त्याचा आईचा नाळ कापतोय. किती लोकांचा जगाचा नाळ कापलेला? दाखवा मला. चॅलेंज आहे माझा आजच्या विषयावर. पहिला प्रश्न आहे, जग काय म्हणेल आणि जगासारखं व्हायला पाहिजे. आतापर्यंत कुठे गेलं जग? ख्रिश्चन सोपं आहे का? म्हणून मी माझ्या सेवेत हा व्यक्ती असेल, बरेच म्हणतात हा पहिला व्यक्ती आम्ही बघतो का त्याने बायबल हातावर मानणारा. लोक काय म्हणते धरा बायबल वाचा. बायबल खेळ नाहीये. बायबल खेळ नाही. मी स्पष्ट सांगतो, न्यायाच्या दिवशी माझा पण न्याय तेव्हा दिसेल. पवित्र शास्त्र सांगते की ही चंद्रासारखी निर्मळ आणि सूर्यासारखी स्वच्छ, जिच्या हातात झेंडे, हे झेंडे पराजयाचे नसतात. झेंडे हे विजयाचं प्रतीक असते. काय माझ्या आयुष्यात मी हा विजय मिळवलाय का? ज्या दुष्टाच्या संगतीत जातात, ज्या दुष्टाच्या सहवासात जातात, तेव्हा हा झेंडा यांच्या हातात राहत नाही. आमचे काही लोक त्या झेंड्यावर आहे वाटते की एक झेंड्यावर गीत आहे, ते मला आठवण म्हणून टाकतं. बरोबर. पण ते जगाचं गीत. आम्हाला ख्रिस्ताच्या झेंडावर आवडायचं आहे. आम्हाला ख्रिस्ताचा झेंडा लावायचा आहे. झेंडा रोवणं, झेंडा घेणं म्हणजे ख्रिस्ताशी सहमत होणं. बदल हे बायबल सांगतं. आज आमचं जीवन हे फक्त लाचाराचं जीवन चाललंय. आज आम्हाला फक्त जगाचे वैभव, जगाच्या लालसा आणि जगाच्या गोष्टी पाहिजे. आज लोक मेसेजसाठी तरत आहेत. गावावरून लोक फोनवर मेसेज ऐकतायत आणि इथं आम्ही ताजे मेसेज खातो. सकाळ आता मेसेज खाणार, नंतर बाहेर निघालो, आमचं डोकराचं जीवन चालू. कशाला अशा मेसेज ऐकावा? एवढं पण करतो का? आता एवढ्या दुनियाची चर्चा चालू झाली. आपल्या चर्चेत त्याला मी आज ऑनलाईन बंद करायला पडतो, पण ऍक्च्युली खास मी दररोजसाठी ते ऑनलाईन चालू ठेवलं. जवळच्या चर्चेमध्ये येऊ शकत नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे वर तिकीट नाही, ती गोष्ट वेगळी. आज याच्यावर कळतंय कोण प्रभूची नवरी आणि कोण सैतानाची नवरी, हे स्पष्ट सांगतो. कारण आज प्रभू त्याची मंडळ, त्याची नवरी त्याच्या भक्ताने विकत घेतली बदल. आणि म्हणून त्याने इथं स्पष्ट सांगितलं का ते झेंडा उभारीत आहेत आणि
चंद्रासारखी सुंदर, हा. सूर्यासारखी स्वच्छ, हा. झेंडे उभारलेल्या सेनेसारखी भयंकर हा. अशी असून हा. प्रभातेप्रमाणे पुढे पाहते. Praise the Lord. प्रभातीप्रमाणे पुढे पाहते, माग नाही. अरे आज आम्हाला ख्रिस्त कळाला, मेसेज कळालाय, तरी आम्ही पहिलेच काम करायला लागलो. नाही जगाला चालेल, त्याला काय होतं, तो पाळत चालेल, हे पाळत चालेल. काय समज आहे? मागे कोणी पाहिलं? वाटेल ती तारणात गेली ना. मग तिचा एकटीचा मग पूर्ण कुटुंबाचा तिथं मिठाचं काम झाली, तिथं मिठाचं काम झाली, पण मुलीकडून वाईट कर्म घडले आणि तो वंश बास्टर्ड म्हणून डिक्लेअर केलाय. 10 पिढ्या ते देवाच्या वेळात येऊ शकत नाहीये. आणि आज काही करा, स्वर्गात गेले आणि स्वर्गातून आले, आज चालतंय करा करा. हे काय बायबल काय सांगते? आज आमचं जीवन कसं असावं? मी प्रभूची नवरी म्हणतोय, मी प्रभूची दुल्हन म्हणतोय, मी प्रभूची मंडळी म्हणतोय, तर माझं जीवन कसं असावं? आणि म्हणून सूर्य प्रभू येशू मसीह, चंद्र त्याची दुल्हन, त्याची नवरी का तिला कसलाही डाग नाहीये बरं. आणि मग ज्यावेळेस हा सूर्य तिच्यावर प्रकाश पडतो, ती रात्रीच्या समयाला स्वतःचा प्रकाश दुनियाला देते. आज जर पवित्र आत्मा आमच्यावर आलाय, पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला, तर या दुनियात मी काय करतो, मी काय करते. पण जेव्हा मनुष्यात घमंड येतो, गर्व येतो, तेव्हा पक्का तो वचन तोडतो. पण जेव्हा तो वचन तोडणार आहे किंवा तोडतो, त्याचं काय होणार? मलाकीचं पुस्तक 4 अध्याय 1 आणि 2 वचन. मलाकी 4, 1 आणि 2. कारण पहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो आणि सर्व गर्विष्ठ व सर्व दुष्कर्म करणारे दसकट होतील. Praise the Lord. मला की भविष्यता म्हणतोय, तो दिवस येत आहे. तो दिवस म्हणजे कसा आहे? तप्त भट्टीसारखा. कसा? तप्त भट्टीसारखा तो दिवस येत आहे. आणि जे गर्विष्ठ आहे, जेव्हा मनुष्यामध्ये युगो घमंड येतं, तेव्हा तो स्वतः वेगळ्या रूपमध्ये वागतो, पण तो दुसऱ्याला ब्लेम करतो. मी असं केलंच नाही, मी तसा करीतच नाही, तुझं. म्हणून हा मगरूर शब्द मी वापरतो, तो राईट आहे. मगरूरपणा आला, विषय संपला. कारण तो झुकून येत नाही ना, तो गर्वाने बात करतो. प्रभू म्हणतो का जे घमंडी गर्विष्ठ, त्यांचं मूळच राहणार नाही. आणि मूळ नाही राहत तर फांद्या कोण राहणार आहे? फांद्या कोण आहे? आपण आहे. बदल आपण आहे. आज जर मूळ प्रभू ठेवत नाही तर फांद्या राहतील कोण? अरे ब्लेसिंग हे तुमच्या हातात आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कळवा निर्णय आहे. जर सत्य कळलं तर सत्यात स्थिर राहणं, स्थिर राहणं. पण जेव्हा मला याची मंडळी करायची, त्याची मंडळी करायची, तेव्हा आम्ही स्थिर राहू शकतो का? नाही राहू शकत. का? कारण डोक्यात आहे का मला लोक काय म्हणतील किंवा लोक लय नाव ठेवतील, मग असं कसं. नमस्कार, काही वावलं नाही. कारण वैयक्तिक जीवन असतं, वैयक्तिक कुटुंब असतं, ज्याचा त्याचा निर्णय ज्याला त्याला असतो. पण एवढी रिक्वेस्ट करू शकतो की दुसऱ्याला आपल्या पापात पाडू नका. तुम्हाला निर्णय घ्यायचे, तुम्ही बिनधास्त घ्या, त्याच्यात काही वावलं नाही, पण दुसऱ्याला आपल्या पापात पाडू नका. एवढी रिक्वेस्ट आहे की नाही. मग त्याला काय होतंय आणि फलानं नाही का, बिस्तानं नाही का, तो जास्तचा प्रश्न. देव बोलतो सेवकाशी, आणि हा सेवक फार डेंजर आहे, पण हा दाखवत नाही कोणाला. हे बायबल हातून बात करतो मी. सगळे रिपोर्ट असतात माझ्याकडे, आपला काही घेणं देणं नाही. आपल्या डोक्यात एकच विषय आहे, ज्यांनी ज्यांनी चॅलेंज केलं ते चॅलेंज मी स्वीकारलंय. जगेल प्रभूसाठी, मरेल प्रभूसाठी. काय? जगेल प्रभूसाठी, मरेल प्रभूसाठी. याद राखणार. मनुष्याची मंत्रणा आपल्याकडे चाललं. मनुष्य काय करू शकणार आहे? कट करतील, प्लॅन करतील, काहीतरी याला मारणं, याला बदनाम करणे, काहीतरी. तो प्रभू बघेल, मला काय करायचं? कारण त्याने मला प्रॉमिस केलं की मनुष्याच्या कटापासून आणि मनुष्याच्या शब्दकलापासून तो तुझा बचाव करेल. हे वचन सत्य. आज मेसेज करणार असेल, झोमणार असेल, पण तो जीवनाचा परिवर्तित करणार असेल. कारण हे वचन यासाठी आहे की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला अनंताचं जीवन मिळावं. पण दुसरं वचन सांगतंय की आणि सर्व गर्विष्ठ व सर्व दुष्कर्म करणारे दसकट
होतील. हा दुष्कर्म, सर्व दुष्कर्म करणारे पालक आले, विश्वासणारे आले, पण सर्व दुष्कर्म करणारे. सर्वात मोठा दुष्कर्म काय आहे? वचन तोडणे. सत्य कळालंय, सत्याच्या विरुद्ध वागणे. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे मला विचारायचंय, असं करायचं का तसं करायचं, हे डोक्यात ठेवायचं नाही. ज्याला जे आवडेल त्याने ते करणे. कारण सर्व दुष्कर्मांचं मूळ ना धस्कर सुद्धा राहणार नाही. कारण पुढे आणि जो दिवस येत आहे जो दिवस येत आहे तो त्यांना असे जाईल की हा तो त्यांच्यासाठी मूळ किंवा खाली राहू देणार नाही, हा असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. हा दुसरं वचन, परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता, जे तुम्ही सर्व आलेत का? जे तुम्ही माझ्या नावाचे भय. जेव्हा एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलाला माहित असतं वडील यायच्या आत जर मी घरात गेलो नाही तर ते माझा काटा करणार, मारणार. तो वडील त्याला माहिती 5 वाजता ड्युटीवर येतात किंवा 5 वाजता घरी येतात. हे काय करतात? दिवसभर मोमलत फिरणार, पण 5 वाजायच्या आत घरातच साव नाही. हा कोण करणार आहे? नाही पप्पा मी इथंच बसलोय, बाहेर गेलोच नाही. विचारा मम्मीला, विचारा दीदीला. मग मम्मी म्हणते नाही काहीच नाही केलं बाळाने. सगळ्यात दुष्ट आई आणि बाप हे मी प्रूफ करून देतो. का? कारण ते वचन तोडण्याला सांगणार नाही. आणि त्यामुळे त्या मुलाबाळांमध्ये काय होतंय, आणि म्हणून ही पिढी वयाला जाण्याचं कारण हे आई बाप आहे, बायबल सांगते. आणि म्हणून त्यावेळेस बोललाय की जेव्हा मुलांचा नाश होणार आहे ना, तर त्यांच्या नाशास कोण जिम्मेदार असणार आहे? कोण? बायबल सांगतं आई आणि बाप. लहान असतो ना, नाही माझं एक पोरग, माझं एक पोरगी, नाही काही केलं तर चालेल. हे तुझं टाइमपास पण चाललाय. पण जेव्हा त्याचा नाश होईल ना, तेव्हा तुला त्याचं बळ भोगावंच लागणार, सुट्टी नाही. कारण त्यावेळेस जेव्हा नळीला आलं तेव्हा आम्ही देवदेव केला, पण जेव्हा नळीचं गेलं तेव्हा आम्हाला देवाचा विसर पडला, बाळकाचा विसर पडला. कारण त्यावेळेस आमच्या डोक्यात एकच टार्गेट, पैसा, धन, वैभव, दुनियाचा लालसा. देवाचा विचार केला का? मग लोक मला नवाजलं पाहिजे, म्हणून हायफाय झालं पाहिजे. अरे देण्यात पेटून तिकडं देव आहे का तुझ्या जीवनामध्ये? आणि देव नाही तर कशाला करतोस, कशाला करतीस? आज इथं बायबल स्पष्ट टीचिंग करतोय. काय करतोय टीचिंग? की जे गर्विष्ठ त्याचं मूळ देखील राहणार नाही. पण तुम्ही जे सगळे आले, तुम्ही जे माझ्या नावाचं भय बाळगणारे. परमेश्वराचं भय बाळगणे म्हणजे काय? नाही आम्हाला देवाचं भय, मी गप बसते आणि वचन धडाधड जोडीतील. त्याला काय होतंय? अरे बायबल सांगतोय तुम्ही ज्या माझ्या वचनाचा भय बाळगणारे त्यांच्यावर नित्यमानाचा सूर्य उदय पावेल, कठीण प्रवासीच्या सूर्यासारखी चमकेल. तिला सकाळ सकाळचा दिवस दिसेल आणि ती त्या मार्गाने चालेल. मागे नाही जाणार, ती पुढे जाणार आहे, पुढे जाणार आहे. का? कारण तिच्यावर प्रभात झालाय. अरे हृदयस्थ जागा हो, म्हणजे तिचा सूर्य तुझ्यावर उदय पावेल. हाच आमचा फक्त टाइमपास पणा चाललाय. बसायचंय म्हणून बसायचंय, करायचंय म्हणून करायचंय, काही घेणं देणं नाही. आणि आमच्याच पाणी करीत जाऊ. ब्लेसिंग मिळेल? कधीच नाही मिळेल. जर ब्लेसिंग मिळवायचा असेल तर माझ्या जीवनात माझा ख्रिस्ताशी संबंध हवाय. कारण तर बायबल सांगतोय का ज्या दिवशी तो येईल, तिचा सूर्य उगवेल, त्या दिवस तुम्ही गोठ्यातल्या वासराप्रमाणे वागणार. गोठ्यात वासरू असतं, बछडा असतो, त्याला दुःख कष्ट असतात का? पण ते गाई किंवा घोडा किंवा बैल, त्यांना रात्रंदिवस आयुष्यात काय असतात? कष्ट. पण तो बछडा गोठ्यातल्या वासराप्रमाणे वागवतो. गोठ्यातला बच्चा तिला आईला का खुदवतो? आज प्रभू येशू मसीह माझे सर्व कष्ट दूर केले, प्रभू येशू मसीह माझे सर्व क्लेश दूर केले. तो जर सूर्य माझ्या हृदय पावतो तर मी गोठ्यातल्या वासराप्रमाणे वागले बदल. तो करुणा असू द्या, नाही तर तो चिकनगुनिया असू द्या, नाही तर काही असू द्या, आपण त्याला चॅलेंज केलं. पण त्याच्यासाठी त्याच्या नावाचं मी भय बाळगतोय का? त्याचं भय बाळगणे म्हणजे त्याची वचन आणि आज्ञा पाळणे. जेव्हा वचन आणि आज्ञा पाळणार तेव्हा स्वर्गीय आकाश कपाट घेऊन त्याला खाली उतरावं लागणार. पण जेव्हा आम्ही मिक्सिंग जीवन जगणार तेव्हा तो प्रभू म्हणेल कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. का?
कारण ते नाव तुला लागलं पण त्या नावाच्या विरुद्ध तू गेलायस. आणि म्हणून मला ती गोष्ट स्पष्टपणे सांगतो दुसऱ्या वाक्यामध्ये की परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता हा. त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. निरोगी करण्याचा उपाय आहे. बायबल सांगतं त्याच्या पंखात. पण आज जर त्याच नावाच्या विरुद्ध माझं जीवन चाललंय, त्या वचनाच्या विरुद्ध माझं जीवन चाललंय, निरोगी जीवन असेल का? हा, छुपून छुपून किती दिवस छुपून ठेवणार? समजा थंडी ताप आलाय, किती दिवस छुपून ठेवणार? 3 दिवस, बरोबर आहे. चौथ्या दिवशी ते रक्त तुमचं काय ताप तुमचं काय जाळणार? रक्त, बरोबर. रक्त जाळणार आणि मग रक्त जाळल्यानंतर त्या व्यक्तीला कोणती बिमारी पकडणार हे लक्षात ठेवा. मी नाव नाही घेत, पण त्या व्यक्तीला एक बिमारी पकडते आणि मग ती बिमारी त्याला लवकर बाहेर निघू देत नाही. बदल कारण प्रभू प्रभू आहे, दुनिया दुनिया. त्या अनेक गोष्टीचा माझ्या आयुष्यात मी अनुभव घेतलेला आहे. मी जे प्रीचिंग करतो माझ्या देवाने माझ्या जीवनात तो अनुभव दिलाय. त्याच्यासाठी आज त्याच्यापासून कुठलीही गोष्ट चिपून राहू शकत नाही. त्यापेक्षा जीवनात नम्रता होणे आणि प्रभू जे आहे हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्या इच्छेने होणे. बायबल सांगतं आमचं जीवन लोक म्हणतील शापित होईल, पण शापित नाही होऊ शकत. जे तुम्हाला शाप देतील त्यांना प्रभू शापित करणार आहे, हे लक्षात ठेवायचं. का तर त्यावेळेस तुमचं जीवन हे त्याला आवडणार, पण जेव्हा तुमचं जीवन त्या देवाला आवडणार नाही, पुन्हा मनुष्याला आवडणार आहे, त्यावेळेस 101% तो मनुष्य तोंड म्हणेल आता लय आशीर्वाद आहे, आता लय सुख आहे, पण तो आशीर्वाद नाहीये, तो शाप आहे. हे बायबल सांगतं. आणि म्हणून त्याने सांगितलं का तो सूर्य तुमच्या हृदय पावेल, तुम्ही गोठ्यातल्या वासराप्रमाणे बागडाल. पण हे कधी होईल? बायबल काय सांगतं? एझेकियलचं पुस्तक 16वा अध्याय आणि 4 वर्षामध्ये बायबल काय सांगते? एझेकियल 16:4. आणि तुझी उत्पत्ती तर अशी झाली की तुझी उत्पत्ती तर अशी झाली की तू जन्मलीस तेव्हा तुझा नाळ कापला नव्हता. पॉइंट नीट लक्षात यायचं आहे. तू जन्मलीस तर तुझा नाळ कापला नव्हता. तुला स्वच्छ करायला पाण्याने धुतले नव्हते. तुला काही मीठ लावले नव्हते. व तुला काही बाळ्यांचाही गुंडाळले नव्हते. फिनिश. आता बायबल मध्ये काय गुपित गोष्ट आहे? किती वाजले? 11:15. बायबल सांगते तू जन्मलीस, पहिला पॉइंट वचन वाच की तुझा नाळ कापलेला नाही. आता मला सांगा नाळ कापणे म्हणजे काय? हा मेसेज मी ऑलरेडी युट्यूबवर पिच करता हा पॉइंट, पण आज हा तो मेसेज मी उचलला. तुझा नाळ कापलेला नाहीये म्हणजे काय? मी हमेशा 2 पॉइंट पिचिंग करतो माझ्या आयुष्यात. मुलाचं, मुलीचं आणि बापाचं रक्त नातं हे रक्ताचं असतं. बापाचं, मुलाचं आणि मुलीचं नातं रक्ताचं असतं. पण आईचं, मुलाचं आणि मुलीचं हे नातं नाळाचं नातं असतं. आता इथं बायबल सांगतंय तू जन्मलीस तेव्हा तुझा नाळ कापलेला नाही. काय सांगतं बायबल? मुलाला जन्म दिलेला तू काय करतो? हा, काय करतो? नाळ कापतो. तिथं त्या लेकराचं आईचं रिलेशन फिनिश. काय होतं? फिनिश. काय? माझा जगाचा नाळ कापलाय का? माझा त्या जगाचा नाळ कापलेला नाहीये तर मी जगात आहे, माझा नाश. हे बायबल सांगते. कारण काय म्हटलं त्याने वचन का तू जन्मलीस तेव्हा तुझा नाळ कापला नाही. नाळ कापला नाही म्हणजे अन्य पवित्र आत्मा नाही का? कारण नाळाचं आणि आईचं नातं एक असतं. कारण आई जे खाती ते नाळाला मुलाचं पोषण होतंय. बरोबर आहे. मग आता तुम्ही जर या जगाचं शिक्षण तुमच्या मुलाबाळाला देताय, तुमच्या जीवनात या जगाचं शिक्षण देताय, तुमच्या मुलाबाळा कशात वाढणार? कशात वाढणार? आणि मग ख्रिस्ताचा त्यांचा काय संबंध आहे?
म्हणायचे ना मेले बापला ती ख्रिस्ती आम्हाला लय काळानंतर काही टोमणे देऊन बोलतो बायबल आहे हो. आपली दुष्टाई सोडायची नाही म्हणजे आपल्याला टोमणे लागणार आहेत. पण जर आपण आपली दुष्टाई सोडण्याचा प्लॅन केला ते आज मनाची पुढे असेल. जे माझे भाऊ माझ्या बहिणी ऑनलाईन ऐकत आहेत 100% कमाई देणार आहेत मला माहिती आहे. कारण मीच भेटते गेराई गेराई को चुकारती जगाला त्या मूर्खपणाचे जाणवतील. आज इथं बायबल सांगते की तू जन्मलीस तर पहिला पॉईंट तुझा नाळ कापला नाही. दुसरा पॉईंट तुला स्वच्छ करायला पाण्याने धुतले नव्हते. तुला स्वच्छ करायला पाण्याने धुतले नाही. म्हणजे तू बाप्तिस्मा जो घेतलास ना तो खऱ्या अंतकरणाने घेतलेला नाहीयेस. तू फक्त बाप्तिस्मा हा फक्त टाइमपास म्हणून घेतला होतास. काहीतरी प्रॉब्लेम होते तुझ्या लाईफ मध्ये काहीतरी बिमारी पकडली तुझ्या लाईफ मध्ये ती बिमारी दूर होण्यासाठी तू बाप्तिस्मा घेतलास. पण खऱ्या अंतकरणाने तू प्रभूच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला नव्हतास. आणि कशावर कळतं क्रियेवरून. कशावरून क्रियेवरून. आणि तुला काही मीठ लावले नव्हते. मीठ लावलं नव्हतं. मीठ कशाला इंडिकेट करतंय. वचन. मीठ कशाला इंडिकेट करतंय. वचन. कुणा वचन आहे जीवनामध्ये फक्त टाइमपास. यो भी चलेगा वो भी चलेगा टाइमपास. तू जन्मलीस तुला नाक कापला नाही तुला अंगावर घातली नाही तुला मीठ लावलं नाही. आणि फोर्थ पॉइंट तुला काही बाळंत्यातही तुला बाळंत्यात गुंडाळले नाही. पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही. हे बायबल गावात येते बदल. आणि कशी ख्रिस्ताची नवरी होणार. आणि म्हणून हे पूर्ण स्वतंत्र झालेले नाहीये. आणि म्हणून यांना पहिला प्रश्न जगाचा पडतो. जग काय म्हणेल जग नावं ठेवील जगाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि बायबल घेतोच कशाला हातात. मी आजही पूर्ण शब्द सांगतो येऊ नकोस मंडळींना बायबल हातात घेऊ नकोस. कारण हे प्रभूने त्याच्या नवरीविषयी डिक्लेअर केलं लक्षात ठेवा. आज जर मी प्रभूची नवरी म्हणते मी प्रभूची दुल्हन म्हणतोय तर पहिला पॉईंट माझा नाळ कापलाय का. नाळ कापणे म्हणजे काय. या जगाशी माझा रिश्ता नाही. हे बायबल सांगते. किती ख्रिश्चन वाचतील मला आज तुम्ही सांगायचं की पास्टर तुम्ही बोलताय खरोखर घराघरीच ख्रिश्चन स्वर्गात आहे का. किती मधून एक स्वर्गात आहे. किती लोकांचा जगाचा नाळ कापलेला दाखवा मला तुम्ही. बायबल सांगतं की तू जन्मलीस पण तुझा नाळ कापला नाही. आणि नाळ न कापल्यामुळे तुला आंघोळ घातलेली नाही. कारण जोपर्यंत त्या मुलाचा आईचा नाळ कापलेला नसतो तोपर्यंत त्या मुला आंघोळ घालता येते का. मग जर तुमचा जगाचा नाळ कापलेला नाही तुम्ही म्हणता मी बाप्तिस्मा घेतलाय पण तो बाप्तिस्मा नाहीये. आणि बाप्तिस्मा नाहीये म्हणून तुला मीठ चोळलं नाही का. मीठ रुचकर. मिठामध्ये काय असते चव रुचकर. तुम्ही भूमीचे मी मेसेज प्रीच केलेला आहे. गेल्या वर्षी हा मेसेज मी प्रीच केलाय. तुम्ही भूमीचे मीठ आहात. तुला मीठ चोळलं नाही आणि भूमी वचनाला किंमत देत नाही जगाला किंमत देत आहे. जग काय म्हणेल. आणि मीठ चोळलं नाही तुझ्या आयुष्यात ते मीठ नाहीये तर तुला बाळत्यात सुद्धा गुंडाळलं नाही. प्रभू येशूचे बरोबर आल्यानंतर पहिलं काम त्याला जे केलं असेल ते बाळाच्यात गुंडाळून ठेवलं का. कारण आईच्या गर्भाच्या आत त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे. बायबल सांगते त्याला आईच्या गर्भाच्या मध्ये अभिषेक झाला कारण कृपा पावलेले प्रभूची कृपा तुझ्यावर असो. हा त्याला कसला. मी तर पुरुष ठाऊक नाही पण तो मला पवित्र आत्म्याने तो गरजला असेल त्याला येशू हे नाव ठेव कारण त्याच्यामुळे लाखोंचा उद्धार होईल. हीच मरिया पवित्र आत्म्याने भरली. पवित्र आत्म्याने बाळाला जन्म दिला. पण जेव्हा याच मरियाने जगातल्याशी लग्न केलं मरियाचा ब्लेसिंग गमावला. कारण ख्रिश्चन त्या लग्न कार्यात आपला ब्लेसिंग गमावणार हे मी आजचाही छात्रपणे सांगतो. कारण जर त्या मरियाने ऑन दी स्पॉट तिला जर योशुआचं लग्न कॅन्सल केलं असतं तर बायबल सांगतं तिला कोणत्या स्टेपमध्ये ठेवलं असतं हे मी सुद्धा सांगू शकत नाही. का कारण तिचा पहिला पुत्र जो येशू झाला तो पवित्र आत्म्याने झाला होता. पण त्यानंतर देखील तिने लग्न विवाह केला तो योसेफाशी जगाशी. आणि जगाच्या कर्मात तिने 3 मुलींना जन्म दिला. आणि बायबल सांगतं आता या कृपा त्या मरियाला देव मानतोय. पण तीच मरिया म्हणली तुझे सांगेल याचं तुम्ही ऐका. तिने तिचा रिश्ता कट केला ब्रदर. आणि त्याने सुद्धा तिचा रिश्ता कट केलाय. कारण आई बाप आज काय करणार आहे फक्त
नाही बाबा माझं काम आहे तुझं लग्न करून दिलं मी करून देतोय. नाही बाबा होणं गरजेचं ते लोक काय म्हणतील. चर्चमध्ये आले कशाला? आणि आला तर जुन्याच्या चर्चेमध्ये ना जिथं काय शिक्षित चालतंय जिथं कर्म आहे आणि मग हा कर्म मेसेज जेव्हा आम्ही प्रीच करतो तेव्हा आमच्या नावाने काय होतं ते आम्हाला मुकुट मिळतोय. आम्हाला किती संशय देतात आम्हाला प्रॉब्लेम नाही होत. आम्हाला काय मिळतो जीवनाचा मुकुट. कारण प्रभू म्हणलाय माझ्या नावामुळे लोक तुझा छळ करतील, माझ्या वचनामुळे लोक तुला तुच्छ लेखतील, पण तू धन्य आहेस कारण स्वर्गात तुझं मोठं फळ आहे. आज मी प्रभूची नवरी म्हणत असेल तर काय माझा हा जन्म झालाय का? काय माझा नाळ कापलाय का? काय मला मीठ लावलाय का? काय मला बाळाच्या पोटालाय का? आणि जर हे 4 पॉइंट हे 5 पॉइंट अगर माझ्या आयुष्यात आहेत तर बायबल सांगतं फर्स्ट जॉन सेकंड चॅप्टर 51 पहिला योहाना 2 अध्याय 15 वचन की माझ्यात सूर्याचा लाचा नसते. योहानाचा पहिला पत्र 2 अध्याय 15 वचन. जगावर जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल, जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही. तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही. संपला विषय. आणि मग बापाची प्रीती त्याच्यात नाही म्हणजे जगाबरोबर याचा काय होणार? नाश. नाश. जर हा नाश आमच्या आयुष्यात आम्हाला नको असेल तर काय माझा नाळ कापला का? हा प्रश्न वैयक्तिक जीवनात स्वतःला विचारणे. पालक काही करू म्हणतो तो साथ नालायक आहे, तो साथ पाळतो, तो त्याचा भरतो तो करील. ओके तुमचं काय? तुम्ही लय धार्मिक आहात, तुम्ही अजिबात वचन तोडलेले नाही, तुम्ही अजिबात पापकर्म केलेले नाही. आनंदाची गोष्ट आहे जेव्हा माझ्यावर पहिलं तुम्हाला स्वर्गात घेऊ, जीवनाचा मुकुट तुम्हाला देऊ, त्याच्यात मला कमी घटी नाही. बरोबर. आज हे 2 डोळे दुसरीकडे टाकतो, हे 2 डोळे आपण आपल्या अंतःकरणात टाकावे. कुठे टाकावी? आपल्या अंतःकरणात. मी काय करतो, मी काय करते. मी पालकापासून छुपी पण देवापासून छुपलेलं नाही. मी हमेशा बोलतो, हा शब्द माझा हमेशा आहे. ज्या वेळेस मनुष्य या जगाच्या गोष्टीतून करतो त्याचा 100% देवाचा विरोधी बनतो तो. कारण का? तर त्या स्त्रीच्या त्या पुरुषाच्या माइंडमध्ये एकच असतं का जग किंवा लोक काय म्हणतील. लोकांना कोणाला टाइम आहे कोणाचं बघायला. जो तो त्याच्या व्यापनी काय झालाय, बदल झालाय. काय करावं काही कळणार नाही. लोक काय म्हणतील आणि लोक असे म्हणतील, लोक तसे म्हणतील. अरे देवाचा विचार केलास का उभ्या आयुष्यात? देव मला काय म्हणेल म्हणून त्यावेळेस देवाला तू तुच्छ ऐकलंस, तेव्हा तुझ्या तू नातेवाईकाचा विचार केलास, तेव्हा तुझ्या सगळ्या सोयऱ्याचा विचार केलास, तुझ्या रिश्तेदाराचा विचार केलास, तेव्हा तुला पालकही नाही दिसला, तेव्हा तुला देवही नाही दिसला. तुला पालक कधी दिसणार आहे? नळणीला आल्यावर. त्यावेळेस पालक म्हणणारे सॉरी मी इथं नाहीये, ऍपल फिरून बोलतोय. हे लक्षात ठेवायचं. माझं असं असतं एकदा वॉर्निंग आली तिथं किती वेळी झाली तो वाटता नाही मला. माझा निर्णय तो निर्णय असतो कारण माझ्यासाठी वचन सत्य होतं. माझ्या जीवनात मी काय गमावलंय आणि काय नाही हे मला पक्क माहिती 100%. जेवढं जे मी चॅलेंज करून बोलतो तो देवाची दया माझ्यावर आहे. आज ती माझ्यासाठीच नाही, ती सर्वांसाठी आहे. पण ती टिकवणं या गमावणं कुणाच्या हातात आहे? ज्याच्या हातात आहे. इथं बायबल सांगतंय, त्याने स्पष्ट सांगितलंय की जो कोण जग व जगातल्या गोष्टीवर प्रेम करील त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. आणि जेव्हा पित्याची प्रीती यांच्यामध्ये नाही म्हणजे वचन यांच्यामध्ये नाही तर यांना छुटकारा नाही. मग हे पुन्हा मागच्या जीवनात मग फक्त जगाचा आणि जगाच्या गोष्टीचा विचार करतील आणि जेव्हा जग आणि जगाच्या गोष्टीचा विचार करतील तर यांना छुटकारा मिळालेला नाही. जर हा छुटकारा मिळवायचा असेल तर बायबल सांगते योहान 8:36 वचन पुत्राचा बंधमुक्त करील तर तुम्ही खरे बंधमुक्त व्हाल. योहान 8:36 लवकर. म्हणूनच जर पुत्र तुम्हाला मोकळे करेल, पुत्र तुम्हाला मोकळे करील तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल. प्रेज द लॉर्ड. खरोखर डुप्लिकेट नाही. इथं चर्चमध्ये धार्मिकता चर्च संपलं का दुनिया जाते. छुटकारा मिळाला की यांना का नाही? कारण पुत्र मिळाला नाहीये आणि ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. बायबल सांगतंय तू किती उड्या मार किती नाच. बायबल सांगतं जर तुला जीवन मिळवायचं आहे, तुला छुटकारा मिळवायचा आहे तर तुला काय मिळवावं लागेल? पुत्र. पुत्र कसा मिळणार आहे आम्हाला? पुत्र कसा मिळणार आहे? पवित्र आत्म्याने. आणि पवित्र आत्मा कोणाला मिळतोय? जे त्याची वचन आणि आज्ञा पाळतात त्यांना. पालकाचा संबंधच नाही ब्रदर.
मी हमेशा सांगतोय, जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला ना तर तुम्ही घोट्यावर येणारच नाही लोकांच्या पुढे. का? कारण पवित्र आत्मा तुमचं जीवन निरोगी ठेवतोय, चॅलेंज करून सांगतो बद्दल. तो तुम्हाला सच्चाईचा मार्ग दाखवतोय, तो तुमच्याकडून त्याची आत्मिक सेवा करून घेईल, तो त्याच्या वचन पाळण्यासाठी तुम्हाला रडायला लावेल. पण जेव्हा पवित्र आत्मा नसतो तेव्हा आम्ही जगी गोष्टीसाठी रडतो, जगी गोष्टीसाठी रात्रंदिवस कष्ट मिळवतो, पण पूर्ण छुटकारा मिळत नाही. जर हा टोटली छुटकारा मिळवायचा आहे तर काय मला पवित्र आत्मा मिळालाय का? आणि पवित्र आत्मा मिळाला किंवा नाही हे कशावर कळेल? स्वतःकडे बघायचं, मी किती वचन तोडायला लागतोय, किती वचन तोडतोय किंवा पाळायला लागतोय. कारण पवित्र आत्मा शरीर धरून खाली आल्यानंतर त्यांनी एकही वचन तोडलं नाही. तर जो योहान मनाई करायला लागला, नाही मी तो बाप्तिस्मा देत नाही, पण तो म्हणला हे धर्मचरण पूर्ण होऊ दे, पूर्ण होऊ दे, हे करायला मी आलोय. त्याने वचन तोडायला आला. पण आज बरेच लोक चालले का पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने येशूला बाप्तिस्मा दिला. हे रॉंग आहे. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिलेला नाहीये. हे काहीतरी घेऊन पळताय. कारण त्याने हे आम्हाला करून दाखवले की बायबलमध्ये फक्त 2 व्यक्ती अशा आहेत का ज्यांचं तारण झालंय, का ज्यांनी बिना बाप्तिस्म्याचं. ते कोण कोण? राईट, क्रुसावरचा एक चोर आणि योहान. गॉड ब्लेस यू. राईट, हे 2च व्यक्ती बायबलमध्ये असे आहेत का ज्यांचं बिना बाप्तिस्म्याचं तारण झालं होतं. का? कारण त्या योहानाने जेव्हा लोक त्याला उंच उंच करत होते तो म्हणला मी तो नाही, मी करतो तो म्हणो, जो माझ्या मागून येतोय त्याची चप्पल उचलायची लायकी माझी नाही. तो सर्व सामर्थ्यवान देव आहे. आणि म्हणून प्रभूने त्याच्याविषयी गवाही दिली, स्त्रीपासून जन्मल्यामध्ये योहानापेक्षा लक्षात असू दे, लक्षात असू दे. आणि हा दुसरा चोर का ज्याला बायबलला माहित नव्हतं, तो माझ्यासारखा लुटारून चोरीच करीत होता. पण बायबल सांगतं समायला तो म्हणला देवाला सुद्धा भीत नाहीस का? अहो येशू, तुम्ही राजाधिकारी येता तेव्हा माझी आठवण करा. प्रभू तो तेव्हा नाही, आता तुम्हाला जेवढा सोबत असेल तो पुढे आजवर जिवंत आहे. बदल आज आम्हाला खरोखर जर तारणात जायचं असेल, खरोखर स्वतःचा आत्मा वाचवायचा असेल तर सगळ्यात कर पहिले जगाचा नाळ मी कापलाय का? आपला प्रश्न. आणि जर मी जगाचा नाळ कापलेला नाहीये तर टोटल माझं जीवन जगातलं असणार. कारण जोपर्यंत मूल आईच्या पोटात असतं त्या आईचा आणि मुलाचा नाळ एका असतो. आई जे खाती त्या मुलाला पचन होते, त्या मुलामध्ये उतरते. आईने मटण खाल्लं तर मुलाचं पोट दुखवतं, बरोबर. मग ज्यावेळेस आमचा नाळ जगाशी कनेक्ट केले, जगाच्या लोकांशी कनेक्ट केले, माझा प्रभूचा संबंध नाही. का? कारण त्यावेळेस दुष्ट आम्हाला वचन तोडायला लावणार आणि मग आम्ही नाचणार. लोक लय नावाची लोकांना लय मानलं आणि लोक लय हा करताय. आनंदाची गोष्ट, त्याच्यात वाईट काहीच नाही. तुमचा आनंद देव पूर्ण करो, मला काय करायचंय. इथं बायबल सांगताय जो कोणी जग आणि जगाच्या गोष्टी इंटरेस्टेड आहे त्याच्या देवाची प्रीती नाहीये. आणि देवाची प्रीती नाही म्हणल्यानंतर बायबल सांगतं यांना छुटकारा नाही, यांना छुटकारा नाही. आणि मग छुटकारा नसल्यामुळे आम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? कधी तुला सांगितलं तुला मीठ लावलेलं नाही का? कारण याच्या जीवनात मिठाला जागाच नाही दिली. आणि पाऊलच तर सांगतो कोलोसियाला पत्र 4 अध्याय 6 वचनामध्ये, कोलोसिया 4:6, प्लीज लोक तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिठाने चवदार केलेले असे असावे. प्रेज द लॉर्ड. कृपायुक्त आणि मिठाने केलेले चवदारयुक्त असावे. चवदार मीठ कशाला टाकतो आपण कालवा भाजीमध्ये? चव येण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी. पण जर ते मिठाचं आम्हाला दिलं नाही, मिठाचं आमच्या अंगाला लावलं नाही तर जीवन बेचव. काय? जीवन बेचव. आणि मग ते जर मीठ, त्या मिठाची चव गेली तर ते मीठ धरून आपण काय करतो? एखादी टाटा नमक तुमच्या घरात आणून ठेवलाय पण लय वर्ष झाले, ते तुम्ही वापरणार का? ते काय म्हणणार? जुनं झालं फेकून द्या, बरोबर आहे. म्हणजे आज त्या मिठाची चव गेली त्याला फेकून दिले. सेम कंडिशन जेव्हा ख्रिस्ताचं वचन तोडले, ख्रिस्ताचं वचन माझ्यात नाही तर मला सगळं धरून फेकून देणार होतं, फेकून देणार. आणि ज्यांनी वचन तोडून घेतलंय ते सुद्धा आमच्या नडीवर पाय देणार. का? कारण त्यावेळेस त्यांना तो अधिकार असणार आहे. तर आम्ही तर नसणार, आम्ही मध्ये आकाशमध्ये असणार. पण त्याच्यासाठी किती रेडी आहे? त्याच्यासाठी किती रेडी आहे? जर मी प्रभूची मंडळी, मी प्रभूचे चर्च,
प्रभूची दुल्हन म्हणतोय, नवरी म्हणतोय, तर काय माझा जगाचा नाळ कापलाय का? जर मी प्रभूची नवरी आहे तर माझा जगाचा रिश्ता नाहीये, हे बायबल सांगतं. पण जर जगाचा माझा रिश्ता आहे तर माझ्यात सत्य नाही. आणि माझ्यात सत्य नाही, मग माझ्यात काय आहे? माझ्यात काय आहे? खोटारडेपणा. का जो काही चर्चेमध्ये बसला, ज्या कायद्याने दशमाव दिला, ज्या कायद्याने प्रार्थना केली, पण जेव्हा बाहेर निघाला आपल्या भावाचा वध केला. पण येशू मसीहने तुम्हाला आणि मला त्याचा भाऊ, त्याचा मित्र, त्याचे आई बाप, त्याची बहीण भाऊ सर्व काही करून ठेवले. आणि म्हणून घेतला होता आम्ही कोण मित्र? येशू. प्रभूची इच्छा असेल तर खरा मित्र हा मेसेज पण प्रीच करेल. पण हा मेसेज हे जे पॉइंट आता निधवलं किती म्हटलं किती महिने झाले मला माहिती नाही, कारण इतका मेसेज मला लीड मिळतोय, प्रभू साक्ष देऊ शकतो. कारण हे तुला जर मी त्याची म्हणते तर माझं जीवन हे वचन रूपी असावं. का? कारण तो म्हणतो तुमचं बोलणं, तुमचं करणं मिठासारखं चविष्ट असावं. मिठासारखं. का? कारण आपण जर मीठ वापरत नाही तर त्याला चव येते का? मग माझ्या आयुष्यात ख्रिस्तच नाही तर माझ्या आयुष्याला काय चव येणार आहे? माझ्या घरात ख्रिस्तच नाहीये तर काय फायदा होणार आहे? जगातले 50,000 लोक जमा केलेत लग्नाला. लग्न आहे या 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 बरोबर आहे, 50,000 आहेत पण ख्रिस्तच नाही. पोरीने 50,000चा गाऊन घातलाय, पोराने 45,000चा सूट घातलाय, 50 जगामध्ये, पण ख्रिस्त कुठे? काना गावात मोठमोठ्याने शताब्दी बसले होते, पण त्या मनुष्याने येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी बरेच सभागृह केलं होतं, कोणी येशूला बोलवायचं नाही. पण या मनुष्याने पहिले येशूला आणि मरियला आमंत्रण दिलं. आणि जेव्हा त्याने येशूला आपल्या जीवनात आमंत्रण दिलं तर त्याची बेइज्जती होता होता राहिली. द्राक्षरस संपला, परंतु प्रभू येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. आणि जर मी सच्च्या वचनात टिकून राहिलो, अगर सच्च्या वचन माझ्या जीवनात घेतलं तर तो सृष्टीकर्ता परमेश्वर माझ्या आयुष्यात सृष्टी करणार. पण अगर मला सत्य करून गणित याला बोलून गणित त्याची प्रार्थना करून घेईन, गणित त्याची करून घेईन, तर सॉरी आशांनी न आलेले बरे. मी पुन्हा सांगतो, कारण समय हा कठीण आहे. बायबल सांगतं तुझ्या बोलण्याने तू दोषी पण होशील आणि निर्दोष पण होशील. मी जे बोलतोय फुटफुटून ते मला कन्फर्म असतं, कारण माझा देव साक्षी असेल की हा मेसेज पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललाय का पुन्हा मनुष्याच्या इच्छेने चाललाय. कारण आज हे पूर्ण छुटकारा का मिळत नाही? कारण हे सत्याने वागत नाही. सत्य काय आहे? बायबल सांगतं योहान वर्तमान 17 अध्याय 17 वचन. कारण हे सत्य टिकत नाही, कारण शरीराच्या लालसेपोटी जे पौलुस रोम 8 मध्ये म्हणलेलं आहे, जे देवाच्या अधीन आहे ते देवाला प्रसन्न करू शकत नाही. तू त्यांना खरेपणात पवित्र कर. तुझा शब्द आज खरेपण आहे. बस तुझा शब्द हाच खरेपण आहे. पण टायमाला जसा साप माणसाला चावा घेतल्यावर पलटी मारतो, तसे यांना सुखोशी जीवन जगण्यासाठी, जगातलं मोठेपण मिळण्यासाठी ते काय करतात? पलटी मारतात. नाही आम्हाला कुठं माहित होतं, आम्हाला सांगितलं असतं आम्ही असं नसतं केलं का? आम्हाला तू विचारलंय कुठं? तेव्हा तुम्हाला किती रुपये द्यायची जाण नव्हती का? तेव्हा तुम्हाला मोकळं अंगण पाहिजे होतं नाचायला. कारण हे जर आहे तर मग विषय संपला. काढताच तिथं. मग त्यापेक्षा आता जर थोडं थोडं याला ढकलून दिलं ना तर ते पुढे आपल्या फायद्यात पडेल. आणि मी तर कोणाला परवानगी देत असतोय, ज्यांना दुष्टपणा करायचा ना त्याने आजच आपल्यापासून दूर झाले. आपली कोणाला जबरदस्ती नाही, कारण माझ्याकडे या मला बोलवा काही केलं नाही. कारण ह्या लय केसेस माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात दाखवल्या. ज्यांना ज्याला दुष्टपणा करायचा असतो त्यावेळेस ते मला बरोबर दूर करतात. आणि मग नंतर नडी आल्यानंतर जवळ येतात. आतापर्यंत नव्हते निर्णय केले, पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी तो निर्णय घेतलेला आहे 100%. मला एक बीज जरी या चर्चेमध्ये राहिले ना, एक मी 10 सांगत नाही, एक बीज जरी राहिलं ना तर हे बीज आज साठीच चर्चा असेल आणि इथं घुटण्यावर प्रार्थना होणार. पण इथं भुसा साठवून ठेवणार नाही, कारण असे लय आले आणि लय गेले. वाचनासाठी किती आहे ते तिथं स्थिर राहणार आहे. आणि हे वचन फक्त त्याच्या नवरीसाठी आहे, जगासाठी नाहीये. बरं, आज मी प्रभूची मंडळी म्हणते, आज मी प्रभूची दुल्हन म्हणतोय, आज मी प्रभूची नवरी म्हणतोय. माझं जीवन कसं आहे हा मेसेज मी प्रीच करतोय. मग आज जर माझा जगाचा नाळ कापलेला नाहीये तर मला मीठ लावलं नाही, माझी आंघोळ झाली नाही, आणि आंघोळ नाही मीठ नाही तर मला वस्त्रात सुद्धा मिळणार नाही. आणि नाही मिळत
तर सत्य माझ्यात नाही आणि सत्य नसल्यामुळे जगाच्या नाशाबरोबर माझा नाश होईल. मग त्यासाठी काय करायचंय आपण नेक्स्ट वीकला बघूया. प्रभू मला आशीष करू. बंधू प्रभू आपल्यामध्ये आहेत. प्रार्थना करते की ज्या बंधू अमोलला प्रभूने मुलगा दिला, त्याच्या आनंदाच्या भरात सोनाली फॅमिलीने हे जे पेढे आणले ते पेढे प्रभू आशीर्वाद करण्यासाठी, त्या माझ्या बहीण भावांनी त्यांच्या कष्टातून मिळत जे दशमोन दिले ते दशमोन प्रभू आशीर्वादित करण्यासाठी, जे दान दशमोन झाले आणि विशेष अगर या हप्त्यामध्ये सोमवार मंगळवार या बुधवार नगरला जर मीटिंग होईल प्रभूच्या इच्छेने, तर प्रभू ती मीटिंग आशीर्वादित करू. जे पास्टर गायकवाड प्रभू त्यांचं मन खोलण्यासाठी आणि जे बंधू प्रशांत आचार्य प्रभूसाठी काम करत आहेत, त्याचे कालच्या शुक्रवारी खूप सुंदरशी मीटिंग सहभागिता प्रभू दिली. आज ते लोक पुन्हा एक बार बोलत आहेत. तर त्यासाठी होणारी मीटिंग प्रभू आशीर्वाद करण्यासाठी, बंधू प्रशांत आचार्य त्याचं कुटुंब प्रभू आशीर्वादित करण्यासाठी आणि या हप्त्यात जे काही मीटिंग होतील उपवास प्रार्थना प्रभू सर्व आशीर्वाद करण्यासाठी आपल्यामध्ये बंधू प्रमोद काटणोरे आहे. प्रार्थना करी सर्वजण डोळे बंद करा. आपण प्रार्थना करूया. आपण हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बापा, आमेन. आकाश को पृथ्वी या जगत करता जीवन दे बापा तुझे महिमा करू पत्र प्रभू. प्रेज द लॉर्ड. आपण सांभाळता प्रभू. आमेन. शब्द दिवस पाण्याचा बापाने तू मोका दिला प्रभू. प्रभू कित्येक दिवस हा क्षण बंद होता प्रभू. आमेन. लॉर्ड प्रभू ऑनलाइन द्वारे प्रभू तुझं वचन आमच्या कानावर तू घालत होता. आमेन. कोटी कोटी धन्यवाद देतो Jesus. प्रभू हे चर्च केलेलं आहे आमेन. प्रभू. तुझा आत्मा प्रभू हे चर्च मध्ये राहण्याचा मित्र Yes, Father, praise the तुझे Lord. नेत्र ह्या चर्च मध्ये प्रभू सदैव राहण्याचा मित्र Yes, प्रभू. Jesus. प्रभू जे काय वचन आम्ही ऐकत आहोत प्रभू आमेन. त्याद्वारे प्रभू आमच्या आत्मेतून तू तारण केला आमेन, राजा. प्रभू. त्याद्वारे प्रभू तुझ्याकडे येण्याचा मार्ग आमच्या आमेन, राजा. praise the Lord, praise the Lord, praise the Lord. कारण तू आमचा निर्माणकर्ता आहे आमेन. तू आमचा पतियाचा आहे प्रभू. आमेन, तुला राजा. साजेल करता praise प्रभू. the Lord. आम्हाला तू बदलून करून Yes, देण्याचा Jesus. मित्र विनंती Glory to God. प्रभू. तुझ्या वचनाने आमच्या शृंगार धन्यवाद, करण्याचा धन्यवाद. प्रभू. praise the Lord. प्रभू काळाचं लक्ष आम्ही पाहतो Yes, प्रभू. Jesus. तू आमचा पती होऊन लवकरात आमेन, लवकर राजा. तू praise the घेणार Lord. आहेस प्रभू. Yes, त्याद्वारे प्रभू प्रभू ते अगोदर प्रभू आपण तू आठवण आमेन, राजा. प्रभू तुला साजेल तशी आमेन, राजा. praise the Lord. स्तोत्रम, स्तोत्रम. तुझ्या वचनाने शृंगार Yes, Jesus. प्रभू. Lord. प्रभू आम्हाला तू तुझ्या आमेन. कानाजवळ घेतो आमेन, राजा. praise the Lord. ज्या ज्या कानाने आज वचन Yes, ऐकलं प्रभू Jesus. प्रत्येकाचं कान उघडलं प्रभू. आमेन. प्रत्येकाचं अंतकरण तू उघडण्याचं आमेन, राजा. praise the Lord. प्रत्येकाला प्रभू स्तोत्रम, तुझ्या मार्गात केलं प्रभू. स्तोत्रम, स्तोत्रम. प्रत्येकाला प्रभू तुझ्या मार्गात अनुसरित करा. आमेन, राजा. प्रभू praise the केवळ Lord. वचन आम्ही स्तोत्रम, ऐकणार प्रभू स्तोत्रम, तू आम्हाला आचरणाऱ्या प्रभू. आमेन. कारण प्रभू तू दास तू आम्हाला दिलेला आहे प्रभू. Jesus. त्या दासाद्वारे प्रभू आमेन, तुझं राजा. प्रगटीकरण स्तोत्रम, तुमच्याद्वारे स्तोत्रम, स्तोत्रम. प्रभू Jesus. आमच्याकडे आमेन. पोहोचत आहे आमेन. प्रभू. तुला Yes, विनंती Lord. करतो धन्यवाद. त्या दासाला धन्यवाद, पोहोचतात धन्यवाद. प्रभू. त्या Yes, दासाला Jesus. प्रभू स्तोत्रम. प्रगटीकरण देऊन प्रभू आमेन. अनेक आणि आमेन. अनेक आत्मे तुझ्या स्तोत्रम. शहरातून आणण्यासाठी ते जाऊ प्रभू. आमेन, राजा. praise the प्रभू Lord. आमच्या घरात प्रभू जे काही मीटिंग होते Yes, प्रभू, त्या Jesus. प्रभू आमेन. जे नगरची मीटिंग आहे प्रभू आमेन. तुझी इच्छा असेल ना प्रभू आमेन. त्याच्यात तू उपस्थित राहून प्रभू ती मीटिंग Yes, प्रभू आमेन. हे आत्मे प्रभू तुझ्या स्तोत्रम. शहरावर फिरत आहे प्रभू. स्तोत्रम. स्तोत्र करून दे प्रभू Yes, हे वचन Jesus. तुझ्या प्रचार होणार प्रभू. आमेन. तू त्या देण्यासाठी तू चालव प्रभू. स्तोत्रम. कारण मोशे प्रभू आमेन. मोशेला तू चालवलं Yes, प्रभू. मोशेच्या अंगीकार तू Amen. चालवलं प्रभू. Glory to God. त्या दासाद्वारे चालवलं प्रभू. आमेन. आणि प्रभू स्तोत्रम, स्तोत्रम. पायाचे लक्षण पाहता प्रभू प्रार्थनेचा समय आला आमेन. प्रभू जागोजागी प्रभू Jesus. ते वचनाचा अकाल पडत आहे प्रभू आमेन. तू लॉर्ड चर्चमध्ये प्रभू आमेन. तुझं वचन तू देत आहे Praise the प्रभू. Lord. आमेन. त्याला तुला कोटी-कोटी धन्यवाद देतो. Yes. त्या दासाला प्रभू जे तुझं वचन प्रभू आमेन. जे प्रचार करणार आहे प्रभू Jesus. त्याद्वारे प्रभू आमेन. जे दोन पास्टर आहेत प्रभू Jesus. त्याला चरावर फिरत आहे आमेन. प्रभू. त्यांना प्रभू तुझ्या गोडी लागत प्रभू आमेन. त्या वचनाची गोडी लागत त्यांना तू काय करतो Jesus. प्रभू. विषयातून प्रार्थना कर प्रभू Yes. त्या भावाला तू पाठ दिलाय प्रभू आमेन. प्रभू Yes. आणि पाठ तू दिलेला आहे प्रभू. आमेन. त्याद्वारे प्रभू Yes, Jesus. त्याद्वारे प्रभू तू महिमा आमेन. करून दिला प्रभू आमेन. प्रभू त्या भावाला तुझ्या हातात दे प्रभू Yes, त्या भावाला प्रभू त्या बालकाचं Jesus. संगोपन करत जा प्रभू आमेन. त्याला तू सहाय्य नसते प्रभू त्या Praise the Lord. गरजाच्या पुरवठा तू करा. Jesus. प्रभू त्या बाळाला पूर्णपणे आरोग्य देव प्रभू त्या आमेन. पृथ्वीवरती वावरत असताना प्रभू Yes, Jesus. तिचा प्रभू त्या पंखाच्या हाताखाली आमेन. आमेन. प्रभू त्याचा पूर्णपणे ताबा घे प्रभू प्रभू ज्यावेळेस तू त्या आमेन. पृथ्वीवरती जन्म घेतलास ना प्रभू Yes. शरीराद्वारे जन्म घेऊन आलास प्रभू आमेन. त्या आत्म्याने तुझी वाढ केली प्रभू आमेन. त्या आत्म्याने बाळकाची वाढ करण्यासाठी Yes. प्रभू प्रभू त्या आनंदात प्रभू जे काय पेढा आले प्रभू त्या आशीर्वाद के प्रभू ते खाऊन प्रभू आमच्या वाढ कर प्रभू दया कर कृपा कर प्रभू त्या शरीराची वाढ करा प्रभू प्रभू जे काय दान दशम दिले प्रभू Yes. भाऊ प्रभू ते आशीर्वाद के प्रभू आमेन. त्याच्या घरातून मिठा पिठा तू आशीर्वाद प्रभू Jesus. त्याच्या पकवाट प्रभू कोठा काटोकाट घेण्यासाठी तुझा विनंती होता प्रभू प्रभू त्या कोणा प्रभू दिलेला आहे प्रभू त्याच्या हाताला बरकत दिला प्रभू आणि प्रभू
त्याद्वारे तुझा महिमा गौरव करून देणार प्रभू आकाश कपाट खोल प्रभू त्यांना तू भरभरून देण्यासाठी तुला विनंती प्रभू आम्हा सर्वांना सुखर घेऊन आला तर धन्य प्रभू दाताला सुखर घेऊन जाण्यासाठी तुला विनंती प्रभू आणि विशेष करून प्रभू तुला दाताला पुन्हा एक वार तुझ्या हातात देत प्रभू जे काय प्रयाण करत प्रभू जे काय प्रवासात जातात प्रभू त्या प्रभू प्रवासात तू सहाय कर मध्य प्रभू सुखर घेऊन जाण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी त्यांना तू सहाय कर आमेन. दया कर कृपा कर पुढील वेळ काळ सर्व घटना तुझ्या चरणाजवळ देऊ सर्व मान महिमा गौरव तुला देतो लाभ ही लहान नम्र विनंती धन्य तू दाताला प्रभू शिकले त्या गोड पवित्र नावाने आपण म्हणतोय आमेन.